सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरू तुकोबाराचे एक अत्यंत महत्त्वाचा अभंग आहे। या अभंगातून तुकोबाराचे आम्हाला सारासार विचार करायला सांगतात महाराज। मुळात काही महाराज आम्ही परमार्थ करतो, ह्याच्या मागं अनेकांनी परमार्थ केला, इथून पुढे हे अनेक जण परमार्थ करतील, पण परमार्थाची सिद्धी किती जणांची झाली हो? आम्ही तुम्ही कधी विचार केला काय? हां, या वाटेनं अनेक जण गेले, त्यांचं काय झालं आम्ही कधी विचार केला का? आत्ता पण जात आहेत, त्यांचं काय झालं आम्ही कधी विचार केला का? आणि ते त्यांचं म्हणण्यापेक्षा मी चाललोय, माझं काय झालं कधी विचार केला का? आणि पुढेही जाणार आहेत महाराज, मग त्यांचं काय झालं, माझं काय होईल आणि पुढच्यांचं काय होईल या विचार करताना मला विचार करावा लागतो। ह्या अभंगात तुकोबारायांनी पहिलंच विधान काय केलं बघा, थोडंसं मी सांगणार, तत्वज्ञान सांगणार आहे मी, तुम्हाला पहिलंच सांगितलं हा अभंग अनेक प्रकार सोडवता येतो, पण म्हटलं ठीक आहे जरा ह्या भागात थोडंसं तत्वज्ञान ऐकणारे लोक आहेत, आपण त्या दिशेने प्रयत्न करूया म्हटलं। तुकोबारायांनी सांगितलं सारासार विचार करा, उठा उठे नामधरा कंठे विठोबाचे। आता हे पुढचं सोडून द्या महाराज, विठोबाचे नाम कंठात धरा बाबानो, सारासार विचार करा बाबानो, हे अनेक वेळा तुकोबारायांनी सांगितलं। पण सगळ्यात महत्त्वाचं ह्या पहिल्या चरणातल्या पूर्वार्धात काय असेल महाराज? विचार करा, विचार करा, विचार करा। हा विचारावर कधी आम्ही विचार केला का महाराज? आत्ताच मला कोणतरी म्हटलं त्याच्यावर आपण नंतर विचार करू, बोलता बोलता काय म्हटलं कोणतरी मला म्हटलं त्याच्यावर आपण सर आता पहिलं कीर्तन करूया, मग त्याच्यावर आपण नंतर विचार करू। अरे पण संतांनी आम्हाला सांगितलं, तुकोबाराय म्हणतात सारासार विचार करा, चाली लावून लावून म्हणतो ना आपण, पण ह्या विचार करावर कधी विचार केला का? विचार करणं म्हणजे काय करायचं महाराज? काय करायचं विचार करणं म्हणजे? कधी विचार केला काय? संतांनी किती ठिकाणी सांगितलं, क्षणक्षणाहाची करावा, बघा किती ठिकाणी संताने हा विचाराचे काही करा रे स्वहित, हा शेकडो प्रमाणे त्या संतांची माझ्याकडे वेळ नाही आता प्रस्तावना मी कमी करणार आहे। अगदी संतांनी अनेक ठिकाणी आम्हाला विचार करावं सांगितलं, पण आम्ही विचार कधी केला काय हो सांगा? मी तुम्हाला सांगू का, मी अशी प्रश्न निर्माण केला महाराज, ह्या वाटेवरून अनेक जण चाललेत महाराज, ज्ञानोबाईची ओव्या आहेत, भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे महाराज अर्जुनाला, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद यतते सिद्धये, आत्मसिद्धीसाठी प्रयत्न करणाऱ्या हजारोमध्ये एखादा आत्मसिद्धीला प्राप्त होतो। भगवद्गीते श्लोक आहे, यततामापि सिद्धानाम कश्चिन माम वेति तत्वता। अर्जुना, मला जाणण्यासाठी हजारो प्रयत्न करतात, त्या हजारोमध्ये एखादा मला तत्वरूपानं जाणतो। इथं देवानं हजारो सहस्रेषु शब्द वापरला। ज्ञानोबाईंचं त्याच्यावरचं भाष्य वाचलं का तुम्ही? भगवंतानं सहस्रेषु शब्द वापरला, चिंतन विसरायचं नाही, नीट लक्षात घ्या काय चिंतन चाललंय, आम्ही विचार करायच्या शब्दावर चिंतन चाललंय। आता ज्ञानोबाई म्हणतात आस्तेची या महापुरी, पुढं रिक्ताती कोटीवरी परी प्राप्तीची या पहिली तरी पाहिला नाही गे। अरे देवानं सहस्रे मनुष्यानाम सहस्रेषु असा इथं शब्द गीतेमध्ये वापरला। हजारो अर्जुना माझ्या सिद्धीसाठी निघतात म्हणले, आत्मसिद्धीसाठी, आत्मस्वरूप जाणून घेण्यासाठी, पण एखादा मला तत्वरूपानं जाणतो का? त्यांचा विचाराचा महाराज परमार्थ नाही। ज्ञानोबाईंनी त्याच्या पुढची कडी केली महाराज, आस्तेची या महापुरी, श्रद्धा निर्माण झाली, निघताती कोटीवरी। आता काय झालं, आमचे आजोबा सांगायचे, माझे आजोची पण आजोबा इकडचे बाजू दोघं आजोबा सांगायचे, वारकरी होते, ते म्हणायचे आमच्या वेळी माऊलींच्या तिथं मला पाल मारायचं झालं, कुठं? वारीत, आळंदी पंढरीच्या सोहळ्याला पाल मारून आजूबाजूला 100 मीटर जागा राहायची। किती? आता 100 पाय टाकायचं म्हटलं तर जागा नाही महाराज। गर्दी वाढली का कमी झाली महाराज? गुणात्मक वाढ झाली काय संख्यात्मक वाढ झाली? सांगा, ह्याचं उत्तर द्या मला, ह्या प्रश्नाचं उत्तर द्या महाराज। मी विचार करा शब्दावरून बोलत असताना ही गुणात्मक वाढ संख्यात्मक वाढ झाली महाराज। लाखोची गर्दी व्हायला लागली, आता प्रदक्षिणा मार्गाने चलाय रस्त्यावर एका दिशेला आम्हाला येत नाही महाराज, अशी अवस्था आहे। पण गुणवत्तेचं काय? किती जण आली ती आम्ही थोडीशी अवस्था प्राप्त केली महाराज। संतांचा एखादा कण तरी विचारायचा आमच्या जीवनात किती आम्ही उतरण्याचा प्रयत्न केला का नाही महाराज? श्री गुरु मामासाहेब दांडेकर म्हणायचे, हां मामासाहेब दांडेकर ज्ञानेश्वरी आपण वाचतो, मामासाहेब म्हणायचे आमच्या परमार्थाला यश नाही महाराज, त्याचं कारण काय? आमच्या परमार्थाचा पाया विचार नाही। विठ्ठल विठ्ठल मग आमचा विचाराचा परमार्थ कधी होणार महाराज? कुठे मिळतोय विचार? हा किराणा दुकानात, मॉलमध्ये कुठे मिळतो? कुठल्या नगरपालिकेच्या व्याख्यानात कुठं मिळतो विचार महाराज? बघा, विचार करा, सारासार विचार करा म्हणून तुकोबाराय सांगतात। आम्हाला विचार करायचं कळलं का महाराज? एक लक्षात ठेवायचं, भगवंतानं 84 लक्ष जीव योनी जन्माला घातली, त्या 84 लक्ष जीव योनीमध्ये तुम्ही नेहमी चिंतन ऐकणारे लोक आहे म्हणून नीट ऐका तुम्ही, त्या 84 लक्ष जीव योनीमध्ये एका योनीत कोटी कोटी वेळा फिरायचं आणि आम्हाला तुम्हाला काय प्राप्त झाला? हा प्राप्त मनुष्य देह प्राप्त झाला। महाराजांची प्रमाण आहे तसं, एक योनी कोटी कोटी फेरा असा आम्हाला जन्म प्राप्त झाला। मग आमचा मनुष्य देह आणि इतर सगळी योनी, मनुष्य इतर सगळी योनी, यामध्ये काय फरक आहे का नाही महाराज? विचार शब्दाचं चिंतन चालू आहे, लक्षात घ्यायचं, काय फरक आहे का नाही महाराज? काय फरक आहे मला सांगावं?
आहार निद्रा भय मैथुनांच सामान्यमेतत् पशुभिर्नराणां ज्ञानम हि तेषा अधिको विशेषो ज्ञानेन हि ना पशुभि समाना. भर्तृहरी नावाच्या महात्म्याने हे चिंतन मांडलं. आहार निद्रा भय मैथुनांच, आहार निद्रा भय आणि मैथुन ह्या 4 गोष्टी प्राथमिक. अरे जो अगदी ब्रह्मदेवा किडा मुंगीपासून ब्रह्मदेवापासून सगळ्यांना हे लागतं. आहार लागतो का नाही आम्हाला, निद्रा लागते का नाही आम्हाला, इतर प्राण्यापासून दुसऱ्या जीवाला भय आहे का नाही आम्हाला. आहार निद्रा भय आणि मैथून आमच्यासारखी दुसरी संतती निर्माण करण्याचे सामर्थ्य सगळ्यांच्यामध्ये आहे का नाही सांगा महाराज. आहे. ह्या 4 गोष्टी जर सगळीकडेच असतील महाराज मग त्यांच्यात नाही आमच्यात बदल काय. शास्त्रकार सांगतात ज्ञानम हि तेषा अधिको विशेषो. ज्ञान नावाची एक गोष्ट अधिक आम्हाला परमात्म्याने दिली. आता तुम्ही सांगत होता ओवी ती नाथ भागवतातली. ह्या भर्तृहरींच्या चिंतनाला समांतर ओवी आली महाराज. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वाशी. काय झालं. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान. अरे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना हे समान आहे महाराज. कुणालाही काय बदल. तुमच्या आमच्या सहित आम्हालाही खाणं लागतं, जनावरांनाही खायला लागतं. आम्हालाही निद्रा आहे, जनावरांनी निद्रा आहे महाराज. आम्हालाही भय इतरांच्यापासून आहे, जनावरांना सुद्धा इतरांच्यापासून भय आहे. आम्हालाही तुम्हाला मुलं बाळं होतात, त्यांनाही संतती होते का नाही. बदल कुठं मग. सर्व योनीशी समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वाशी. हे ज्ञान शब्दाला अंडरले करा महाराज. तुमच्यात आणि आमच्या एक मनुष्य तर प्राणी जगत आणि मनुष्य यांच्यात जर फरक करायचा झाला तर एक ज्ञान नावाची गोष्ट आहे. आणि ह्या ज्ञान शब्दाचा अर्थ सांगताना भागवताचार्य श्री गुरु डोंगरे महाराज म्हणायचे ज्ञान शब्दाचा सरळ सरळ अर्थ जे अनेक अर्थशास्त्रकारांनी सांगितले त्यातला एक महत्त्वाचा अर्थ आहे मनुष्याच्या ठिकाणी असणारी विचार करण्याचं सामर्थ्य म्हणजे ज्ञान. आम्हाला कळलं महाराज मनुष्याच्या ठिकाणी असणारी विचार करण्याचं सामर्थ्य म्हणजे काय. ज्ञान. इतर प्राणी कधी विचार करतात काय. हो पंढरला जायला पाहिजे, सप्ताह जवळ आला, तिथी जवळ आली, फाल्गुन शुद्ध द्वितीया जवळ आली, तृतीया जवळ आली, तारकीर्तनकार सांगायला पाहिजेत, नियोजन करायला पाहिजे, पत्रिका काढायला पाहिजे. कधी कोण विचार करते का. विचार कोण करतं. ते ज्ञान आमच्याकडे आहे म्हणजे विचार करण्याचं सामर्थ्य तुमच्या आमच्याकडे आहे महाराज. मग आता एवढं सगळं चिंतन मी थोडक्यात प्रस्तावना मांडली बरं का विचार शब्दाची. विचार म्हणजे काय हा मूळ मुद्दा आहे महाराज. आता चिंतन कुठं आलं. मुद्दा सुटलाच नाही आपण. तर आता हे विचार करा तुकोबारांनी सरळ सरळ ह्या अभंगात आम्हाला सांगितलंय. बरोबर आहे का नाही. सारासार विचार करा. अरे सारासार विचार करण्यापूर्वी विचार करा म्हणजेच काय पहिलं कळलं पाहिजे ना. मग विचार करायचं तर विचार करा म्हणजे काय पहिलं कळलं पाहिजे. तो विचार का महत्त्वाचा हे दुसरं कळलं पाहिजे. त्या विचार कशाचा करावा हे पण कळलं पाहिजे. आणि सगळ्यात विचारामध्ये काय प्रकार आहेत का ह्या 2-3 गोष्टी थोडक्यात बघायच्या आणि आपण अभंगात प्रवेश करायचा. विठ्ठल विठ्ठल मुळात विचार कशाला म्हणायचं तुम्हाला सांगू का. तुम्ही शास्त्रामध्ये विवेक नावाचा शब्द ऐकलाय का. विवेक. विवेक वैराग्य समाधी षटक संपत्तीमध्ये पहिलं काय येतोय महाराज. आदो नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते. आचार्यांनी सांगितलं ज्याला ब्रह्मज्ञानाची जिज्ञासा झाली, ज्याला ब्रह्मजिज्ञासा झाली, ज्याला ब्रह्मज्ञान करून घ्यायचं आहे, स्वरूपाचं ओळख करून घ्यायचं आहे, त्याला पहिलं काय व्हावं लागतो. विवेक. विवेक आचार्यांनी आदो पहिल्यांदा काय व्हावं लागतं. विवेक. त्या विवेक शब्दाचा सरळ सरळ समानार्थी शब्द आहे विचार. विठ्ठल विठ्ठल. आता हा विचार आणि विवेक मध्ये विच धातू आहे. कुठला धातू आहे जरा नीट ऐका. आता मगाशी रोहित काय सांगू तुम्हाला मी खरं का. मला माहिती आहे काय जाणार होते. आता आम्हाला उथळपणाचा खळखळ आहे. किती काय झालंय. टीव्ही पासून ते अगदी सप्त्याच्या मंडपापर्यंत कशाचा खळखळ आहे सगळा. सांगा की आता विरळा ऐसा कोणी मला सांगा. श्रीगुरूंच्या जवळ बसून आम्ही अभ्यास केलाय, काहीतरी ग्रंथ पाहून अभ्यास केलाय, मी ते प्रमाण इथं बोलण्यापूर्वी ग्रंथात पाहिलंय, श्रीगुरूंच्या मुखानं ऐकलंय. असे किती निवडायचे. हे सप्त्यात तारखा मिळायची 7 दिवस भरायचे नाही अशी ठरवायची निवड ठरवलं तर. मग झालंय काय आम्ही काय करतोय मिळेल ते गोळा करून आणतोय. आम्हाला तरी कुठं ते विचार आहे. मग विचाराचा परमार्थ आमचा राहिला. मला काय करायचं नाही. माझ्या फळाचा असला म्हणजे झालं, सलगीचा असला म्हणजे झालं, आमक्याचा असला म्हणजे झालं, पाहुणा असला म्हणजे झालं, सारखा फोन करीत असला म्हणजे झालं. ह्या सगळ्या गोष्टी कॅटेगरीत बसल्या की आम्हाला बघता लक्षात घ्या. माऊली जाता तर सांगतो आज जर थोडंसं चिंतन तुम्हाला जड जाण्याची सुरुवात मला माहितीच आहे. पण एक सांगू तुम्हाला तत्वज्ञानाची बैठक जोपर्यंत तुमच्या जीवनात पक्की होत नाही. श्री गुरु चंद्रशेखर महाराजांचं वाक्य लक्षात घ्या. जोपर्यंत माझ्या जीवनात तत्वज्ञानाची बैठक परिपूर्ण होत नाही परमार्थ फलीभूत होतच नाही. मग विचार शब्दाची व्याख्या काय महाराज. आता पहिली व्याख्या सांगतो. योग वाशिष्ठामध्ये भगवान ते विचारसागर वगैरे ऐकणारे लोक इथं शेजारीच आमच्या फार मोठे गुरुवारी पांडुरंग महाराज उपलाने. आम्ही लहानपणापासून ज्यांची आमच्या गावात कीर्तन ऐकत मोठे झालो. लक्षात ठेवा. असे सत्पुरुष तुमच्या शेजारी आहेत लक्षात ठेवायचे.
त्यामुळे थोडंसं चिंतन ऐकायला हरकत नाही महाराज. योग वशिष्ठामध्ये भगवान श्रीराम प्रभू आणि योग वशिष्ठ त्यांचे सद्गुरू वशिष्ठ मुनींचा संवाद आहे महाराज. त्यामध्ये त्यांनी काही विचारासंदर्भात चर्चा केली आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न विचार महाराज, विचार क विचारा हा को विचारा हा विचार महाराज कशाला म्हणायचं. त्यावेळी त्याने आपले वशिष्ठ मुनींनी सांगितलेली व्याख्या लक्षात घ्या. मी थोडीशी प्रस्तावना फास्ट करतोय बरं का, अभंग चिंतन झालं पाहिजे. कोहम कथमयम दोषा संसारक्य उपागता न्याये नेती परामर्शो विचारस कथ्यते. योग वशिष्ठ मुनीने प्रभू रामचंद्रांना दिलेला उपदेश काय बघा. विचाराची व्याख्या आपण चिंतन चाललंय. कोहम कथमयम दोषा संसारक्य उपागता. माझ्या मूळच्या विशुद्ध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार नावाचा दोष कसा निर्माण झाला. न्याये नेती परामर्शो, याचा श्रुतीशास्त्रांच्या आधारे निरंतर चिंतन करणं विचारस कथ्यते, याला म्हणतात विचार. विठ्ठल विठ्ठल. मग आता विचाराचा विषय का महाराज. मी मूळचा ब्रह्मरूप असताना, अरे माझं स्वरूप मी साक्षात परब्रह्मरूप असताना, मी वासुदेव स्वरूप असताना, मी ईश्वर रूप असताना माझ्या ठिकाणी संसार नावाचा जन्ममरणरूपीनं संसार नावाचा दोष कसा निर्माण झाला ह्याचा विचार करणं. आणि तो कशाच्या आधारे महाराज. कुठल्या कादंबरीच्या आधारे. हां, आता वेदाच्या नावाने शिमगा करणारे भागात फिरायला लागले. नाव ठेवत नाही कुणाला, कुणाच्या नादाला लागायचे ह्याचा विचार करा. आता हे माझा आवडता विषय आहे. आज वेळ नाही ना तर सांगितलं असतं. ह्या भागात जास्त प्रमाण आहे. कुणाच्या संगतीत परमार्थ करावा ह्याला हा पण विचारच आहे एक महत्त्वाचा. चिंतन काय चाललंय. वैदिक परंपरा शिमगा. अरे कोण आहे तुम्ही. न्याय नेती परामर्शो, वेदाच्या आणि शास्त्राच्या आधारे विचार करा की माझ्या मूळच्या स्वरूपाच्या ठिकाणी बाबा हा दोष निर्माण कसा झाला. आणि त्याला विचार म्हणतात असं वशिष्ठ मुनीने रामप्रभूंना सांगितलं. ही एक व्याख्या झाली. ही व्याख्या आमच्या साधनेच्या दृष्टीनं फार महत्त्वाची लक्षात ठेवायचं. म्हणजे मी साधना का करतो हे व्याख्येत सांगितलं. साधना मी का करतो ह्या विचाराच्या व्याख्येच्या आधारे, तर माझं मूळचं आत्मस्वरूप जाणून घेण्यासाठी मी साधना करतो. हे त्याचं सरळ सरळ अर्थ आहे. पुढे चला. स्वामी अखंडानंद सरस्वतीची एक व्याख्या सांगतो. थोडीशी अभ्यास करणार लोक झाली की असं बोलायला हरकत नाही. स्वामी अखंडानंद फार मोठे वृंदावनचे महात्मे लक्षात ठेवायचं. त्यांचा बराच काळ आळंदीच नंतर गेला. आळंदीला यायचे, पंढरपूरला यायचे. स्वामी अखंडानंद त्यांची एक व्याख्या सांगतो. काही अभ्यास लोकांसाठी लक्षात ठेवायचं. आणि आपण ऐकलं का वाया जात नाही. पुढच्या जन्मात जाणार ही व्याख्या तुमच्याबरोबर नीट ऐकलं तर. अरे पुढील पावना धर्म करा म्हणाले ना तुकोबार आहे. पुढे उत्तम गती प्राप्त झाली तरी सगळं करा म्हणाले. चिंतन काय महाराज. त्यांची एक व्याख्या आहे महाराज. विचार कशाला म्हणायचं महाराज. जिथं भूतकाळाचं निरंतर स्मरण आहे, वर्तमानातील कर्तव्याची नित्य जाणीव आहे आणि भविष्याचं चिंतन आहे, त्याला म्हणायचं परिपूर्ण विचार. विठ्ठल विठ्ठल. तीन गोष्टी महाराजांनी इथं सांगितल्या. महाराजांनी शास्त्राच्या आणि संत विचाराच्या आधारे ही व्याख्या सांगितली बरं का. ही व्याख्या कुठेही महाराजांनी स्वतः सांगितलंय. डॉक्टर नारायण जाधव महाराजांच्या मुखात मी व्याख्या ऐकली. डॉक्टर नारायण महाराज श्री गुरु, हां, त्यांच्या मुखात मी व्याख्या ऐकली. मी त्यांना विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं, संदीप सर ही कुठेही व्याख्या नाही, ही महाराजांनी शास्त्राचं आणि संत वाङ्मयाचं चिंतन करून काढलेली व्याख्या आहे. म्हणून फार महत्त्वाची व्याख्या. काय काय सांगितलं. जिथं भूतकाळाचं निरंतर स्मरण असतं महाराज, तुम्हा आम्हाला आहे काय. आमचा आलेला पुढचा क्षण कसा जगायचा एवढाच आम्ही विचार करतो. आमचं मी मागं कोण होतो, मग मी इथं कसा आलो, दुरोने आलो मी गा, दुःख झाले, हे कोण म्हणतंय. तुकोबारे म्हणतात की मी, तू काकडेला म्हणतोस ते सांगू नको मला. हे म्हणालो कोण, दुरोने आलो की मी कुठून दुरून आलो. म्हणजे भूतकाळाचं स्मरण संतान आहे का नाही महाराज. आम्हाला जर भूतकाळाचं स्मरण असतं आम्ही इथं नीट वागलो असतो महाराज. दुसरं पुढे झाला महाराज. वर्तमानातील कर्तव्याची जाणीव. आम्ही आता मनुष्य देहाला आलो का नाही, प्राप्त झालो. वर्तमानातील माझं कर्तव्य काय आम्हाला जाणीव आहे का महाराज. कीर्तन करा उभा राहा जागा झाली नसती. बरं राहू देत, मला आम्हाला वर्तमानातल्या कर्तव्याची जाणीव नाही. भूतकाळाचे चिंतन, हा देह पडल्यानंतर माझं कसं होईल कधी विचार केलाय का हो आम्ही. किंवा काय मी उद्धार पावेन, काय कृपा करलं नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन करा समान. अरे भविष्यात चिंतन आहे ना. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करणं, काय हे खंड येईल कर्म, पारुष्तील धर्माधरण, काशे आणि कळलं वर्मा म्हणून श्रम वाटत असे. कधी आम्ही विचार केलाय का महाराज. चिंतन काय, यामध्ये भूतकाळाचं स्मरण आहे तो विचार आहे, यामध्ये वर्तमानातील कर्तव्याची जाणीव आहे तो विचार आहे, यामध्ये भविष्याचे चिंतन आहे तो सुद्धा विचार आहे. आणि ही विचाराची परिपूर्ण व्याख्या फक्त संत जीवनात पाहायला मिळते. महाराज काय म्हणायचे, ही कुठं बघायला मिळते. अखंडानंद सरस्वतीने सांगितलं फक्त संत जीवन सोडलं तर ही व्याख्या कुठेही पाहायला मिळत नाही. तुम्हाला प्रमाण देतो. आता प्रमाणशिवाय बोलायचं नाही आपण. महाराजांचं प्रमाण देऊ का. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाचे, आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाचे,
ऋषी आलो याची कारण बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया 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 संतांचे मार्ग आर राधे भरले जग उद्दिष्टाचा भाग शेष उरला तो शेवो आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी हे बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. आता मी व्याख्या सांगितली होती. काय व्याख्या सांगितली विसरायचं नाही. चिंतन मागचं मी विचाराचे आपलं चिंतन विचार करा या शब्दावर चाललंय. त्यातलं पहिलं आपलं काय चाललंय विचार म्हणजे काय त्यातली आपली पहिली व्याख्या पहिली दुसऱ्या व्याख्या चिंतन चाललंय. महाराज स्वामी अखंडानंद सरस्वती महाराजांनी जी व्याख्या सांगितली भूतकाळाचं स्मरण म्हणजे विचार, वर्तमानातील कर्तव्याची जाणीव म्हणजे विचार आणि भविष्याचं चिंतन म्हणजे विचार. ह्या तिन्हीचा जिथं समन्वय होतो त्याला काय म्हणायचं विचार. आता हे बघा मी प्रमाण तुम्हाला का दिलं सांगतो. फक्त हा विचार मी तुम्हाला एक वाक्य बोलू संतांच्या जीवनात पाहायला मिळतो. आमच्याकडे नाही महाराज हा विचार. म्हणून संत चरित्र आणि संत वचन आमच्या डोळ्यासमोर काय पाहिजे त्याचं कारण बघा. आम्ही वैकुंठवासी भूतकाळाचं अखंड स्मरण आहे. महाराज आम्ही कोण आहे तुम्ही सांगा. मी कोण आहे कुणाची हिंमत आहे. आम्ही वैकुंठवासी सांगितलं. आम्ही कोण आहे सांगितलं का महाराजांनी. पुढं आलो याची कारणाशी वर्तमान काळातली कर्तव्याची जाणीव. कशासाठी आम्ही आलो याची कारणाशी. अरे बाबा याच कारणासाठी आम्ही इथं आलो. याच कारणासाठी आलो आम्ही म्हणले का नाही महाराज. याची शब्दानं वर्तमान काळ दाखवला म्हणजे महाराजांना मी इथं कशासाठी आलो ह्याची जाणीव पण आहे कर्तव्याची. आणि पुढं बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया ही कर्तव्य आहे. आणि पुढं काय करू झाडू संतांचे मार्ग. झाडू भविष्य काळू क्रियापद आहे बरोबर आहे ना. हां आम्ही वैकुंठवासी भूतकाळाचं स्मरण आहे तुकोबारायांना आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया वर्तमानातील कर्तव्याची जाणीव आहे महाराजांना. आणि झाडू संतांचे मार्ग आळराने भरले जग भविष्याचं चिंतन आहे. महाराज आमच्याकडे ह्यातलं काय सांगा महाराज. आमच्याकडे ह्यातलं काही सुद्धा नाही. म्हणून एक लक्षात घ्यायचं आता मी ह्याच्यात गुंतत नाही. म्हणून विचार शब्दाची व्याख्या समजून घेणं महाराज माहिती आहे. आम्ही तुम्ही महाराजांनी आम्हाला सांगितलं लक्ष ना हाची करावं विचार. विचार करायचं म्हणजे काय करायचं याचाच विचार कर. हां विचाराचे काही करारे स्वहित विचारण बाबा स्वतःचं हित करून घे. महाराज म्हणते विचार काय कर म्हणजे असं कर. पुढं चला महाराज थोडक्यात आपण चिंतन पाहिलं. विचार म्हणजे काय थोडक्यात आवरला आम्ही. फार महाराज चिंतन व्यापक आहे ते. विचाराचं महत्त्व काय हो म्हणजे आम्ही काय विचार करावा बरोबर आहे ना. तुम्ही विचारलं का नाही अभ्यास कर. त्यानं पुढे विचारलं का अरे तुझ्या हिताचं आहे आम्ही म्हणतो का नाही. हां उद्या IAS कलेक्टर होशील, उद्या जिल्हा पोलीस प्रमुख होशील, उद्या महसूल अधिकारी होशील, उद्या कोणतरी इंजिनियर होशील, उद्या डॉक्टर होशील, उद्या वकील होशील, काहीतरी एखाद्या चांगल्या क्षेत्रात जसे आईवडिलाचं नाव करशील आपण म्हणतो का नाही. त्या मुलाला सांगतो का नाही म्हणून अभ्यास कर. तसं आम्ही विचार का करायचा असं तुम्ही प्रश्न विचारला आम्हाला पडला पाहिजे प्रश्न. आम्ही कधी विचार केला काय विचाराचं महत्त्व तुकोबाराने सांगितलं का नाही. विचारा वाचून विचारा वाचून विचारा वाचून विचारा वाचून विचारा वाचून विचारा वाचून विचारा वाचून
विचारा वाचून न पविजे समाधान पविजे समाधान पविजे समाधान पविजे समाधान जय हो त्रिगुणाचा बांधा जय हो त्रिगुणाचा बांधा देह गुरुदाचा बांधा हा विचारा वाचून लपविजे समाधान समाधान विचारा वाचून न पविजे समाधान न पविजे समाधान विचारा वाचून असे सांगते घ्यायचे. कशासाठी महाराज? समाधानाला प्राप्त होण्यासाठी विचार करण्याची आवश्यकता आहे. आता पुन्हा याच्यात प्रश्न म्हणतात चिंतन व्यापक म्हणून सांगितलं. मग समाधान म्हणजे काय महाराज? महाराजांनी काय सांगितलं? विचारा वाचून समाधान प्राप्त होणार. व्यतिरिकानं महाराज सांगितलं बाबा तू जोपर्यंत विचार करत नाहीस तोपर्यंत तुला समाधान प्राप्त होणार नाही. मग समाधान म्हणजे काय महाराज? म्हणून गाता नीट वाचायला लागते, ज्ञानेश्वरीचं नीट चिंतन करायला लागते, समाधान शब्दाचा अर्थ सांगणाऱ्याला बोलवाय लागते. आता सगळं आलं का नाही महाराज? का मी पद्धत सांगायला लागलोय? नाही. सगळं हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान किंवा या नावे अंतरा आला नारायण आला नारायण 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 चित्त समाधान चित्त समाधान फूल त्याची तुर्त समाधान तुर्त समाधान. काय महाराजांनी गोड व्याख्या दिली हो. मला महाराज गुरुवारी महाराजांनी सांगितलं हे माझ्याप्रमाणे वाचनात आलं नव्हतं, पण गुरुवारी महाराजांनी मला ही व्याख्या सांगितली. म्हटलं हे महाराजांचं प्रमाणच आहे. या नावे अंतरा आला नारायण चित्त समाधान खून त्याची. अरे समाधान म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याचं काय दर्शन आहे. दर्शन लक्षात ठेवायचं. समाधान हा शब्द साधा समजू नका. मग ज्या अर्थी तुकोबारायांनी न पविजे समाधान विचारा वाचून किंवा विचारा वाचून न पविजे समाधान म्हणतात. समाधान म्हणजे जर साक्षात परमात्म्याचं दर्शन असेल महाराज तर समाधान समाज म्हणजे काय माहिती आहे का? तत्वज्ञानाच्या भाषेत जर बोलायचं हे झालं. आता भक्तीची भाषा, देवाची भेट होणं, देवाची प्राप्ती होणं, देवाचं दर्शन होणं, अंतकरणाची अत्यंत भयरहित अवस्था, चिंतारहित अवस्था, उद्वेगरहित अवस्था म्हणजे समाधान. विठ्ठल 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 आता हे कशाला प्राप्त होईल म्हणून विचार करा. दुसरा मुद्दा झाला. आता थोडं पुढे चला महाराज. परत काय विचार करा महाराज? विचाराचं महत्त्व चाललंय. हां बघा, विसरायचं नाही. विचार करा झालं. दुसरं विचार म्हणजे काय झालं? आता विचाराचं महत्त्व चाललंय. ज्याला ब्रह्मजिज्ञासा झाली महाराज म्हणजे ब्रह्म जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली, ज्याला आत्मज्ञान प्राप्त करण्याची इच्छा झाली त्याला आचार्याने काय सांगितलं? मग आपलं प्रमाण होऊन गेले ते. आचार्याने विवेक चूडामणी काय सांगितलं? आदौ नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते इहा मूत्र फलभोग विराग तदनंतरम. त्यानंतर वैराग्य वगैरे त्यानंतर ज्या गोष्टी आहेत, पण आदौ पहिल्यांदा काय महाराज? नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते. नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, सार काय, आसार काय ह्याचा विचार. हां अविनाशी काय, नाशवंत काय ह्याचा पहिला काय कर? आदौ शब्द आचार्याने वापरला. आदौ पहिल्यांदा काय कर म्हणजे परमार्थाची पायरी पाया काय महाराज? विचार. आणि इथं महाराजांनी आदौ नित्यानित्य वस्तू विवेक वापरलं आणि सुरुवातीला सांगितलं महाराज विचार आणि विवेकमध्ये काय फरक नाही. दोन्हीमध्ये माझा विच धातू आहे. विचार आणि विवेकमध्ये विच धातू आहे. हे संस्कृत शब्द आहे. त्यामध्ये विच धातूचा अर्थ काय माझं? पृथक्करण करणे, वेगळं करणे असा त्याचा अर्थ आहे. हां वेगळं काढणे, पृथक्करण करणे अशात विच धातूपासून विचार शब्द बनला. किंवा विच धातूचा विचार शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे महाराज. वि म्हणजे अंतकरणाची दृष्टी आणि चर म्हणजे विशेष दृष्टीनं वळवणे. अनेक प्रकारे अर्थ सांगता येतील असं विचार आणि विवेक. तर तुम्हाला पहिल्यांदा काय काय झालं बघा? विचार कशाला म्हणायचं? माझ्या आत्मस्वरूपाच्या मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार नावाचा दोष कसा निर्माण झाला
याचा श्रुतीशास्त्राच्या आधारे निरंतर चिंतन करणं, ह्याला काय म्हणायचं? विचार. पुढं सांगितलं की ज्यामध्ये भूतकाळाचं स्मरण आहे, वर्तमानातील कर्तव्याची जाणीव आहे आणि भविष्याचं चिंतन आहे, त्याला म्हणायचं विचार. तिथून पुढं आपण आलो की महाराज विचाराचं महत्त्व काय? तुकोबारांच्या प्रमाणाच्या आधारे आपण असं चिंतन केलं महाराज की मला खरं जीवनात समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर विचार केला पाहिजेत. आणि त्या विचाराचं फळ काय महाराज? आत्मदर्शन. त्या विचाराचं फळ काय? परमात्म्याचं दर्शन. आणि पुढं मी पुढं आलो महाराज, माझ्या परमार्थातली पहिली पायरी काय सांगितली आचार्यांनी महाराज? विवेक किंवा विचार. आता बघा थोडंसं तत्वज्ञानाचा बघा, सांगणार नव्हतं पण आता इथपर्यंत आपण आलो म्हटलं पुढं आता ऐकणार लोकांसाठी एक सिद्धांत सांगू का महाराज? प्राप्त वस्तूची प्राप्ती, अप्राप्त वस्तूची प्राप्ती ही कृती साध्य आहे. काय सिद्धांत म्हटला मी? अप्राप्त वस्तूची प्राप्ती ही कृती साध्य आहे. बरोबर आहे ना? मला पेन पाहिजे असेल, काय पाहिजे आहे मला? पेन. माझ्याकडे इथं नाही असं समजा थोडं वेळ. काय इथं मला काय करावं लागेल? माझ्या बॅगेत पेन असेल तर मला काय करावं लागेल? इथून जाऊन कृती करावी लागेल. बघा अतिशय सुंदर, अशी सुंदर चिंतन ऐकणार लोक पाहिजेत. म्हणजे माझं चिंतन काय सांगितलं? प्राप्त वस्तूची अप्राप्त वस्तूची सिद्धी ही कृती साध्य आहे महाराज. मला पेन पाहिजे असेल तर मला बॅगेतून जाऊन घेऊन यावं. काही इथं विचार करत बसलो की पेन मिळेल मला? किती दिवस विचार केल्यावर मला पेन मिळेल? इथलं माझ्याकडे नसलेले पेन, अप्राप्त असणार पेन मला घेण्यासाठी तिथं जावं म्हणजे मला काहीतरी कृती करावी लागेल. चिंतन काय? अप्राप्त वस्तूची प्राप्ती ही कृती साध्य आहे. पण पुढं प्राप्त वस्तूची प्राप्ती ही विचार साध्य आहे. आता माझ्याकडे पेन आहे, बरोबर आहे, मग चुकून मी इथं खिशात ठेवलं. काय केलं? खिशात खालच्या इकडे ठेवलं रुमालाजवळ. ते विचारानं सापडेल का कृतीनं सापडेल? हो, पेन प्राप्त आहे का नाही माझ्याकडे? प्राप्त आहे. गेले कुठं चुकून विसरून मला खालच्या खिशात गेले. माझ्याकडे वस्तू प्राप्त आहे, नित्य प्राप्त आहे का नाही? मग हे प्राप्त असलेली वस्तूची प्राप्ती कशा नाही महाराज? कृती करून. मला कुठं जावं लागेल का कुठंही शोधण्यासाठी विचार करावा लागेल? मग आता याचे दोन सिद्धांत मी सांगितले, एवढं लक्षात ठेवला की परमार्थ सफल झाला तुमचा, साधना कळली महाराज. अप्राप्त वस्तूची सिद्धी ही कृती साध्य आहे आणि अप्राप्त आणि प्राप्त वस्तूची सिद्धी ही विचार साध्य आहे. परमात्मा प्राप्त. आता पुन्हा इथं प्रश्न निर्माण झाला. सर म्हटलं की बरेच प्रश्न असतात. नाही महाराज, ह्याला चिंतन म्हणायचं असते. चिंतन म्हणतात, निरूपण म्हणतात, ते ह्याला म्हणून वेळ लागतोय महाराज. हां, चिंतनात उपचिंतन असतं. ते उपचिंतन चालू झालं, उपकथन कथानं. मला सांगा महाराज, माहीत आहे इथं पुन्हा कुठपर्यंत आपण आलो होतो? बरोबर आहे. आचार्यातल्या विवेक चुडामणीमधल्या एका सिद्धांताच्या आधारे मी चिंतन मांडलं. मदरचं नाव लक्षात ठेवायचं आहे. आचार्यांचं एक चिंतन आहे, चित्तस्य शुद्ध ये कर्म न तू वस्तू उपलब्धये. कर्म कुठपर्यंत महाराज? कृती कुठपर्यंत? चित्तस्य शुद्ध ये, चित्तशुद्धीपर्यंत कर्माचं एक काम आहे, लक्षात ठेवायचं आहे. न तू वस्तू उपलब्धये, वस्तूनाम परमात्म्याची सिद्धी करून कर्म देत. वस्तू सिद्धीर विचारेन, वस्तू सिद्धीर विचारेन. वस्तूनाम परमात्म्याची सिद्धी कशा नाही? विचारानं. विचारानं न किंचित कर्म कोटिबी. हा बघा, वस्तूची सिद्धी म्हणजे माझ्या आत्मस्वरूपाची मला सिद्धी करायची आहे. काय करावं लागेल? हो, मला विचार करावा लागेल की बाबा माझ्या विशुद्ध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरण रूपे संसार नावाचा दोष कसा निर्माण झाला, हा विचार करून मला त्यातनं सुटता येईल महाराज. काय कृती करून? विचार करून. मग आता आमची नुसती कृती चालली का विचार? मला हे पहिलं सांगा. जाता जाता एक सांगू का? पटणार नाही सगळ्यांना. मी केवळ पायीवारी करतोय म्हणजे परमार्थ नाही. मी केवळ पंढरीला 8-8 दिवस जातोय म्हणजे परमार्थ नाही. धाडसाचं विधान आहे पण त्याला मला आधार आहे. हां, मी केवळ कीर्तनं करतोय म्हणजे मला माझा परमार्थ नाही. मी केवळ प्रवचनं करतोय, कथा करतोय म्हणजे परमार्थ नाही. मी कीर्तन ऐकतोय, वाजवतोय, गातोय, मी सप्ताह करतोय म्हणजे परमार्थ नाही. मग तुम्ही म्हणाल परमार्थ म्हणजे काय? ह्याचा पाया जर विचार असेल तर तो परमार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आम्हाला काय झालं? विचार पाहिजे नसेल का नाही, नुसतं मग ते कर्मकांड होतं. हे आमच्या फळाचा नियम आहे, चालत नाही. काल एका मीटिंगमध्ये मला फोन केला, रोहित हे सांगतोय उघडा आम्ही, सरांची तारीख कट्ट करा. 11:20 झाली, आमचा 11ला बंद करायचा नियम आहे. किती? सर 85 किलोमीटर गेलता, ह्याचा विचार. सराला जायला 3 तास, यायला 3 तास, त्याचा विचार. मी म्हटलं देवाची कृपा झाली. त्यात फोन केला मला, ते माझ्यावर प्रेम करणार आहे. हो सर, तारीख असा असेल. मी म्हटलं चिंता करू नकोस, म्हटलं देवाची कृपा आहे माझ्यावरती. 11:20 झाले म्हणजे आमचा नियम आहे 11चा. 9, 9:15 चालू झाले, आमचं बंद व्हायला किती पाहिजे? विचाराचा परमार्थ आहे का महाराज? असो ऐसा कोटे आणि परमार्थ असो ऐसा कोटे 8. काय 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 देव तुला पहिलं दर्शन दे महाराज. हां, अरे बाबा, देहीचं विदेही भोगू तुझ्या कीर्तनकडे आहे. ब्रह्मरूप काया हे एक लक्षात ठेवा. आम्ही सुद्धा मर्यादा पाळली, मान्य आहे ना. पण 9:15 झालं तर 11:15 करा, 9:30 झालं तर 11:30. काय होतं? आयुष्य जात आहे
अरे रोजचाच दिवस तुझा चाललाय ना. 24 तासात किती वेळ आमच्या वाया गेला. तेवढी शांतता आणि संयम धरा ठिकाणी ठेवायचं महाराजांचं. हां, चिंतन कुठं आलं महाराज. आमचा विचाराचा परमार्थ नाही, केवळ कृती म्हणजे परमार्थ नाही. तर हे आचार्यांचं बघा चिंतन आहे. कर चित्तशुद्ध कर्म. तुझ्या घडणाऱ्या कर्मानं थोडीफार चित्तशुद्धी होईल, पण ते फलीभूत तुला आत्मसिद्धीपर्यंत नेईल असं नाही. वस्तुसिद्धीने विचार येणं, केवळ विचाराचा परमार्थ आमच्याकडून घडला तर आम्हाला ते आत्मसिद्धी प्राप्त होणार. न किंचित कर्म कोटी बिहा. अरे कोटी कोटी कर्म केला तरी आचार्य म्हणाले, शंकराचार्य विवेकचूडामणी म्हणे तुला ते सिद्धी होणार नाही. आता इथपर्यंत आमचं चिंतन आलं. आम्ही विचार म्हणजे काय पाहिलं, थोडंसं आम्हाला कळालं महाराज. तुकोबारायांच्या कृपेनं आम्हाला विचाराचं महत्त्व थोडंसं कळालं. आम्हाला विचार कळाला, विचाराचं महत्त्व कळालं. मग विचार महाराज कशाचा करावा. पुढचा प्रश्न येतो का नाही. तुम्ही मला विचारणार, आम्ही विचार करीत नाही असा जगात विचार नाही महाराज. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठला सगळा विचार कोण करतोय. आम्हीच करतोय महाराज. इथं गावच्या सरपंच काय करायचे मीच ठरवतोय आणि मोदी साहेबांनी काय करावं पण मीच ठरवतोय. विचार करत नाही असं नाही काय महाराज. संतांना कुठला विचार अपेक्षित आहे महाराज. तुकोबारायांचं प्रमाण आहे ते सांगत नाही. विचाराचे काही करारे स्वहित. विचाराचे काही करावे स्वहित. विचाराचे काही करारे स्वहित. विचाराचे काही करावे स्वहित. पाप पुण्यातीत भांडवल. पाप पुण्यातीत भांडवल. विचाराचे काही करारे स्वहित. पाप पुण्यातीत भांडवल. पाप पुण्यातीत भांडवल. विचाराचे काही करावे स्वहित. पाप पुण्यातीत भांडवल. भांडवल. आता काय होतं आहे, माझा पण मूड नाही आता तसा. आज भरपूर बैठका 10वीची परीक्षा चालू आहे सरांना आमच्या माहिती आहे सर विचारा. पण काय झालं, हे अशी माणसं समोर झाले, हे अशी दिसले गाणारे, हे सगळे बाबा आम्हाला असं दिसलं का नाही सगळं चित्र. किती प्रसन्नपणा ऐकलेलं किंवा आणि ते म्हणावं असं वाटतंय. ते ठरवलेलं सगळं मोडतंय सगळा विचार. चांगला आहे का नाही ते खरं सांगतो तुम्हाला. असं प्रसन्न वाटतंय. ह्यालाच कीर्तन म्हणतात महाराज. नाही तर कीर्तन का देवासाठी आहे काय. ते उठा जागे भरेवासाठी देवासाठी का तुझ्यासाठी माझ्यासाठी. आम्हाला लक्षात ठेवा म्हणजे सगळ्यासाठी आपण तर असं वातावरण असले प्रसन्न वाटतंय. सत्य असं करायचं हे शिकायचं. विठ्ठल विठ्ठल. प्रमाण काय झालं महाराज. विचार म्हणजे आम्हाला थोडंसं कळालं. विचाराचं महत्त्व आम्हाला कळालं. विचार कशाचा करावा महाराज. तुकोबारायांचं प्रमाण आहे. विचाराचे काही करारे स्वहित. पाप पुण्यातीत भांडवल. माझ्या स्वहिताचा विचार करावा. मग स्वहिताचा विचार करणं म्हणजे काय. त्याचं सूत्र अप्रोक्ष अनुभूतीमध्ये कोणी दिलं. आचार्यांनीच पुन्हा दिलंय. विचाराचे विचार विषय दिला. आम्ही काय विचार करणे का महाराज. काय करावं, पोराला कुठल्या शाळेत घालावं, जन्माला आले तेव्हाच. अजून ग्रामपंचायतीला नाव नोंद करायची ती आई बाबाची चर्चा मम्मी डॅडीची. विचार काय आम्ही कमी करतो रे महाराज. अजून ॲडमिशन घाले त्याला काय झालं. मला एक जण आलं, सरांना प्रश्न असतात बरेच. सर मुलाला जरा शाळेत कुठल्या घालावं. म्हटलं मला वाटलं सर आता 9वी 10वीला 8वी 9वी 10वीचे पालक विचारतात ना भविष्याची तयारी काय जागरूक पालक असतात. नाही म्हणाले आत्ता त्याचं 12 दिवस अजून व्हायचं आहे. सोडून द्या गावतीत. आमचा कसा आहे निरर्थक विचार आहे महाराज. विचाराचे सार्थक विचाराने निरर्थक विचार असे 2 प्रकार आहेत. हां, आमचं सगळे विचार कुठल्या कॅटेगरीत जातात महाराज. जिथं जिथं तुकोबारायासारखे महात्म्याने आम्हाला सांगितलं की आत्महिताचा विचार आहे, स्वहिताचा विचार आहे, तो कुठला महाराज सार्थक विचार आहे, माझं जीवनाचं सार्थक करणारा. त्याच्या व्यतिरिक्त सगळे विचार कुठले महाराज निरर्थक विचार. मग आता सार्थक विचाराची व्याख्या आचार्याने एक सांगितली महाराज. कोहम कथमिदम जातम को वै कर्ताशि विद्यते उपादान किमस्ति हे विचारे स्वयमिदृशाः. आचार्याने हे विचाराचे विषय सांगितले. कशाचा विचार करावा महाराज. को अहम परमार्थाचा पाया गाभा मूळ, परमार्थाचा साधनेचा आत्मा. कशासाठी परमार्थ करायचा. देव भेटण्यासाठी नाही. को अहम मी कोण आहे. मी कोण आहे बरोबर आहे का नाही. आहे मी हा कोण करावा विचार. आहे मी हा कोण करावा विचार. आणि ज्ञानेश्वर आहे मी हा कोण करावा विचार. आहे मी हा कोण
ज्ञानेश्वर निवृत्तीचा. विचाराचा पहिला विषय काय? विचार कशाचा करावा? आपली चिंतन चालले महाराज. विचाराचा पहिला आहे. तुकोबाराय विचार करा म्हणून सांगतात ना. मग विचार कशाचा करावा? पहिला को अहम मी कोण आहे? बी कोण आहे? बी कोण आहे? मी रामा, मी श्यामा, मी गोविंदा, मी संदीप, मी रोहित. हां, कोण आहे? आमच्या देहाला चिकटलेलं नाव म्हणजे मी आहे का? कधीतरी विचार करा म्हणून कळलेलं. तुकोबाराने विचार केला का नाही? हो, छाती ठोकपणे सांगितलं का नाही मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता विचारिता संता नाही वासुदेव ही प्रमाण आम्ही रोज म्हणतो पण त्याच्यावर विचार करत नाही महाराज. मी वासुदेव तत्वता कळो येईल. काय करता? विचारिता. विचार करता कळो येईल मी कोण आहे? वासुदेव तत्वता. अरे बाबा, मला जर तू कोण मी विचारला असता तत्वरूपानं मी कोण आहे? वासुदेव आहे. मी आत्मरूप आहे. मी ब्रह्मरूप आहे. कसं कळलं मला? कसं कळलं महाराज तुम्हाला? विचारिता. बाबा, विचार केल्यानंतर मला हे कळलं की मी वासुदेव तत्वता. बघा कसे चिंतन गोड आहेत ना हे. आणि हे कुणाला माहिती आहे? फक्त ठाऊक आहे नाही तुझा. हे कुणाला माहिती नाही. म्हणजे विचाराचं फळ काय? पुढं झालं पहिलं चिंतन झालं को अहम. एक लक्षात ठेवा महाराज, को अहम म्हणजे परमार्थाचं सार आहे सगळ्या. मी कोण आहे हे जाणून घेणं म्हणजे परमार्थाची साधना आहे. लक्षात ठेवायचं. साधना म्हणजे काय? देवप्राप्ती नाही. मी म्हणजे कोण आहे हे जाणून घेणं. मी कोण, त्या मीची ओळख करून घेणं म्हणजेच परमार्थ. ती परमार्थाची साधना. पुढे चला. को अहम कथमेदम म्हणजे आतम. आचार्याने विचारायचा दुसरा विषय सांगितला. कदम हे कसं निर्माण झालं? काहीतरी दिसते का नाही आम्हाला समोर? हे जगत दिसते का नाही? जगत आम्हाला दृश्य पसारा दिसतो ना संसाराचा. हे कसं निर्माण झालं? विचार कर बाबा. को वय करता असे विद्यते. अरे बाबा, मला मडकं समोर दिसतंय. कोणतरी करणार असेल का नाही? हा माईक समोर दिसतोय. हे कोणतरी करणार आहे का नाही महाराज? मृदंगला शाही घालून आणली. कोणतरी करणार आहे का नाही महाराज? म्हणजे को वय करता असे विद्यते. अरे बाबा, इतकं जगडंबर हे आहे. इतकं मोठा जगताचा पसारा आहे ना. ह्या पसाऱ्याला मालक कोण आहे? काय? को वय करता अशी विद्यते. ह्या जगताचा करता कोण आहे त्याचा विचार कर. कोहम कथमिदम जातम को वय करता शिव उपादान किमस्ति हम. हे जग कसं निर्माण झालं याचा जसा विचार कर, तसं का निर्माण झालं? उपादान किमस्ति हम. हे का निर्माण झालं त्याचा पण विचार कर बाबा. बघा हा, आता मी पहिली जी विचाराची व्याख्या सांगितलं, कोहम कथमयम दोष असं माझ्या ठिकाणी त्या विचाराचं इथं सांगितलं आचार्याने. जे चिंतन नीट ऐकण्याला ते लक्षात येते. कोहम कथमयम दोष, संसार नावाचा दोष माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कसा निर्माण झाला हे सांगितलं इथं. बघा, उपादान किंमत हे बाबा जग का निर्माण झालं, कसं निर्माण झालं हा एक विचार कर. का निर्माण झालं आणि विचार सो अयम दृश्य. अरे बाबा, हे विचाराचे महत्त्वाचे विचार आहेत. आणि आचार्यांचं हे जे सूत्र आहे ना ते पंचदशी काळाने थोडक्यात सांगितलं. तस्मात सदा विचारेत. म्हणून बाबा सदा सदा विचार करा. जीव जग परात्मना. जीव म्हणजे कोण, जग म्हणजे काय आणि परमात्मा म्हणजे काय याचा सदैव विचार कर. ह्या श्लोकात आचार्याने तेच सांगितलं महाराज. चला महाराज, आम्हाला इथपर्यंत आता कळलं की विचार म्हणजे काय. आम्ही थोडक्यात समजून घेतलं महाराज. विचार का महत्त्वाचा ते थोडक्यात आम्ही समजून घेतलं. विचार कशाचा करावा आम्हाला कळलं का नाही थोडक्यात महाराज. हां, थोडक्यात आम्हाला इथपर्यंत कळत आलं महाराज. आता पुढं विचाराचे काही प्रकार महाराज. आणि आता सध्या काळात कसला विचार करावा? आज संभाजीराजांचा बलिदान मास आहे ते बोलावंच लागेल. कशाचा विचार करावा? देशाचा, देवाचा आणि धर्माचा. आम्हाला हिंदू म्हणून जरा तरी अभिमान असेल तर कशाचा विचार करावा सध्या काळात? तुझं हिंदू म्हणून हिंदू अस्तित्व म्हणून टिकायचं असेल तर कशाचा विचार करावा? देश, देव आणि धर्माचा. आम्हाला आता काय झाले, संभाजीराजेंचं आम्हाला पोराने पाळायचं चरित्र ते गेले दिवस लक्षात ठेवायचं. प्रत्येकाने विचार करायचा ते आता. हां, लक्षात ठेवा. छत्रपती शिवराय म्हणजे इथली अस्मिता आहे. धर्मवीर संभाजीराजे म्हणजे इथली अस्मिता आहे. ते आहेत म्हणून आमचं अस्तित्व आहे. हे टाळ मृदंग वाजतोय कोणामुळं? ह्याचा विसरक्षणभर पडू नये. आणि भविष्यात सुद्धा हे टाळ मृदंग अशाच वाजत राहायचं असतील. पुढच्या पिढीकडे आम्हाला हे परमार्थ अगदी उत्तमरित्या पोचवायचा असेल तर आम्हाला देश, देव, धर्माचा विचार करावा लागेल. मी विचार करत नाही, तुम्ही सुज्ञ माणसं आहे, सगळ्यांना सांगायला लागत नाही. तर म्हटलं की ताक भात कळलं पाहिजेत. तर आता सध्या काळात महाराज देश, देव, धर्माचा विचार ह्या व्यासपीठावरून सुद्धा एक चुकीचा विचार बनवतो. त्याला सांगण्याची हिंमत ठेवायची वारकऱ्यान. जो भाविक आहे ना त्याला चुकीचा विचार इथं कोण सांगित असेल ना महाराज. हां,
तर त्याला सांगण्याची हिंमत ठेवा. आता काय करायचं, देश देवाने धर्माचा विचार करा. विचार म्हणजे काय पाहिलं, विचाराचं महत्त्व आमच्या दृष्टीनं आम्ही पाहिलं महाराज. विचार कशाचं करावं हे थोडक्यात पाहिलं. विचाराचे काही प्रकार आहेत काय महाराज. कठोपनिषदामध्ये 2 विचाराचे प्रकार चिंतनात आले. जे नचिकेताने यमाचा जिथं संवाद आहे ना महाराज, त्याला आत्मज्ञानासाठी त्याने ब्रह्मज्ञानाचे प्रश्न विचार नचिकेता अख्यानं प्रत्येकानं अभ्यास करावा महाराज. तर हे सगळं कळतंय. त्यावेळी त्या यमानं नचिकेताला म्हणजे अनेक ठिकाणी तो विचार आला, ते काय कठोपनिषदामध्ये अनेक ठिकाणी विचार आला. श्रेय विचार आणि प्रेय विचार हे शास्त्रीय शब्द आहेत. श्रेय विचार कशाला म्हणायचं, ज्यामध्ये केवळ माझ्या आत्यंतिक कल्याणाचा विचार आहे महाराज. आत्यंतिक कल्याण हा शब्द वापरावा, नुसतं कल्याण नाही, त्याला म्हणायचं श्रेय विचार. आणि जिथं फक्त तात्कालिक कल्याण, आता मला आत्तापुरतं सुख मिळावं असा जिथं विचार आहे त्याला म्हणायचं प्रेय विचार. आम्ही कुठल्या दिशेने चाललो हो महाराज, मला आत्ता श्रेयाच्या दिशेने आम्ही चाललो का प्रेयाच्या. देवाची या चाळे आळवावे देवा, देवासाठी देवाला आळवावे म्हणणारे संत श्रेयाकडे निघाले. लक्षात ठेवायचं, आमच्या परमार्थाचा हेतू तपासून बघा, मग श्रेय का पेय का मला कळेल. माझा परमार्थ आत्यंतिक कल्याणासाठी आहे. परमार्थात निष्कामता पाहिजे, हां लक्षात घ्या. पाहिजेत सगळं. आता सगळ्या गोष्टी आता आहेत, मी काय सांगत नाही, सगळ्यांचं तुम्ही आम्ही सगळे चालू त्यामध्ये. पण निष्कामता लक्षात ठेवायचं, श्रेय आत्यंतिक कल्याणाचा विचार आहे. आणि पुढं प्रेय, तात्कालिक सुख मला आत्तापुरतं महाराज. काय माहिती काय, रामायणामध्ये जाता ते विषय अभंगात प्रवेश करतो महाराज. रामायणामध्ये तुम्हाला श्रेय आणि प्रेय नेमकं कळावं. तात्कालिक कल्याण कशाला म्हणावं आणि आत्यंतिक कल्याण कसं म्हणावं. रामायणात एक प्रसंग आहे महाराज, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण जाता जाता काय झालंय, मला रामायणाचा अभ्यास नाही. कारण का सांगा, का सांगा, मी हिंदू आहे म्हणून अभ्यास काय नाही. मी त्याचं एकच कारण आहे, मी कोण आहे, हिंदू आहे. मला रामायण महाभारत हात वर करा. रामायण भावार्थ रामायण माझ्या घरात आहे, मी वारकरी म्हणतोय ना, हात वर करा. भावार्थ रामायण माझ्या घरात आहे. ते पोरांना माझ्या ओढून कधी दाखवले चित्र, त्याचे नाथ मारले त्याच्यावर दाखवा, हात कवर करा. नाही पटलं तरी घ्यायला तर सोडून द्या महाराज. कसं कळणार पोरांना, टीव्हीतली कीर्तन ऐकून. प्रपंचात हजारोनं खर्च करावं. मी पाया पडून सांगतो महाराज, 4 ग्रंथ घरात पाहिजेत. त्या पोरांना मुलींना ज्ञानेश्वरी पाहिली पाहिजेत. हां त्याला भावार्थ रामायण काय त्याची ओळख झाली पाहिजेत. तुकोबारांच्या गाथेची त्याला ओळख झाली पाहिजेत. हां हे लक्षात ठेवा. रामायणाला दृष्टांतात आहे, परिचयातला असं म्हटलं मी, पण ते खरंच माहिती आहे राम आम्हाला. परवा आता काय सांगायचं तुम्हाला, ते आता आमच्या क्षेत्राचा उगीच निंदा होती म्हणून बोलत नाही. तर मी ज्या क्षेत्रात आता आहे तिथं उगीच निंदा होते म्हणून काय सरळ नाही महाराज. कुणालाच माहिती, शिकवणाऱ्याच माहीत नाही. आता ते शिवरायांचा जन्म कुठे झाला सांगता, शिवनेरी सांगता येत नसेल मला तर आता काय डॉक्टर साहेब असंच करतात ना. नाही काय सर चुकीचं बोललो काय पाहिजे ना आमच्या लक्षात ठेवा. मी काय तळमळ लक्षात घ्या, तर आमचा इतिहास, आमचा भूगोल, आमचं सगळं मागचं अतीत सगळ्या पुढच्या पिढीला माहीत असलं, जे जे चांगलं जे उदात्त आहे त्याच्या हिताचं आहे ते सगळं माहिती असलं पाहिजे. हा विचार आहे महाराज. श्रेय विचार कशाला म्हणायचा. रामायणामध्ये प्रसंग आहे महाराज, मारीच तुम्ही शब्द ऐकलाय, मारीच ज्यानं मायावी रूप धारण केलं. हा मारीच कोण होता महाराज, ते तुम्ही सांगा की म्हणायचं. आम्ही रामायण कुठं वाचलंय. तो मारीच रावणाचा मामा होता, सक्का मामा. कोण होता, सक्का. आणि तो मारीच राक्षसांना रामप्रभूंची परब्रह्म म्हणून कधी ओळख झाली महाराज, ज्यावेळी विश्वामित्रांना आपल्या यज्ञशाळेच्या रक्षणासाठी रामप्रभूंना मागून नेलं. कोणाकडून, दशरथाकडून. परवा मी भागवत रामायण वाचताना मला तो प्रसंग आला. मागून नेताना मला चिंतनाला हे योग्य वाटलं प्रमाण की तो प्रसंग तिथं आला. आता भागवत रामायण मागवले परवा. तर मारीचाला कळलं की अनेक वेळा अरे ह्याच्यापूर्वी आम्ही अनेक यज्ञांचे विध्वंस केले, पण आता मात्र आम्हाला तिथं क्षरभर टेकायला सुद्धा जागा नाही महाराज. मग त्यानं तो मायावी होता, पण आधी विवेकी होता. लक्षात ठेवा, जरी मायावी असला राक्षस असला तरी कोण होता, विवेकी आणि थोडासा विचार करणारा माणूस होता. ज्यावेळी पुन्हा पुन्हा बाणानं घायाळ व्हायला लागले सगळे राक्षस महाराज, त्यावेळी त्या मारीचीने विचार केला, थोडंसं अंतर्दृष्टीनं पाहिलं की बाबा साक्षात रामप्रभू परब्रह्म साक्षात रामप्रभूंच्या रूपात इथं आलेलं आहे. आपण आता काही मरणाला प्राप्त होण्यापूर्वी तो निघलेलं बरं म्हणून तो काय केला, विरक्ती निर्माण झाली आणि तो तपश्चर्याला निघून गेला. पहिले राक्षस काही बऱ्यापैकी होते ज्यांना विरक्ती व्हायची, आत्ताच्या राक्षसांना विरक्ती काय होत काय होत. मी काय बोललो नाही, मी पहिलं सांगायला लागलो, आता काय सांगित नाही. आता ज्या राक्षसांना असुरांना विरक्ती होत सप्त्याकडे जावं असं वाटत नाही, पण त्या मारीच्याला तसं वाटलं. काय वाटलं की बाबा विरक्ती निर्माण झाली, साक्षात परब्रह्म रामप्रभू आले, रामप्रभूंच्या रूपात आले, आपण कशाला मारायचं निघाला. पण ज्यावेळी सीताहरणाचा प्रसंग आला त्यावेळी रावणाला त्याची आठवण आली. अरे बाबा जर आपण समोरासमोर लढाई करून जर रामप्रभूंना लक्ष्मणासमोर जायचं झालं तर आपली ताकद नाही. मग काय करावं लागेल, काहीतरी छल कपट करून काहीतरी युक्तीनं सीतामाईचं अपहरण करायला पाहिजे. मग आठवण कोणाची झाली, मामाची, मारीच्या. तो मायावी रूप धारण करायची विविध मारीच. तो तपश्चर्याला होता अरण्यात. तिथं गेला, मामा सीतेला पळवून आणायचं आहे, तुम्हाला मायावी रूप धारण करावे लागेल. तुम्ही तिला त्या मायावी रूपाने बाजूला घ्या, त्या रामप्रभूंना आणि सीतामाईला लक्ष्मणाला बाजूला घेऊन जायचं आणि मी तिला पळवून आणतो. मारीच्यानं तिथं मोठा संवाद आहे माझ्या रामायणात की परोपरी समजून सांगितलं की हे रावणा, रामप्रभू म्हणजे साक्षात परब्रह्म आहे, तू हे करायला जाऊ
नको, तिथं संवाद मोठा आहे. पण रावण होता असुरी प्रवृत्तीला. काय होतं माहिती आहे, दैवी संपत्ती 16वा देवाचा ज्ञानोबरायाने ते असुरी संपत्तीचं असुरी संपत्ती 6 गुणांचं वर्णन केले की ज्ञानोबरायाने. ते 6 गुणांचं वर्णन वाचा, काही झाली तर त्यांना सद्बुद्धी निर्माण होत नाही. तसं विवेकी माणसानं सांगून अरे बाबा चल सप्ताह चालू आहे, 10 दिवस उत्सव आहे महाराज, 10 दिवसानंतर मुलं म्हणतात गमत नाही, तू अनुभव काहीतरी घे बाबा, निघत नाही, कारण त्याच्याली आसुरी वृत्ती निघलेली नसते. तसं त्या बारीच्यानं रावणाला परोपरीनं महाराज समजून सांगितलं. काय समजून सांगितलं की अरे बाबा ते परब्रह्म साक्षात अवताराला आलं आहे आणि तू त्या नादाला लागू नको, सीतामाईच्या नादाला लागू नको, ती साक्षात आदिशक्ती भगवती आहे. कळलं नाही महाराज. काय झालं, रावण म्हणला हे बघ मामा शेवटचं तुला सांगतोय, असं त्यांचा संवाद आहे. एक तर इथं मराय तयार हो, नाही तर तिकडे मायावर उभं घे. काय सांगितलं, 2 पर्याय त्यानं, 2 ऑप्शन. आमच्या परीक्षेत असते का नाही, खालील 3 पैकी 2 सोडवा. तसं यानं 2च पर्याय दिले, ते 2-3 पर्याय नाहीच. आमच्यात एनी 2 एनी 4 असं असते का नाही. हां तसं तिथं काय लिहिलं, हे तरुण मुलांसाठी बोलतोय लक्षात ठेवायचं. तर ते तिथं 2च पर्याय, एक तर मराय तयार हो किंवा मायावी रूप धारण. चिंतन सांगतो महाराज, विवेक होता म्हणून तुम्हाला मी सांगितलं, विचाराचं इतकं महत्त्वाचं कार्य आहे. माझा श्रेयाचा विचार केला, मारीच्यानं कसं सांगायचं तुम्हाला. त्याने विचार केला, रामादपी मर्तव्यम रावणादपी मर्तव्यम, रावणाच्या हातूनही मरायचं आहे ने, रामाच्या हातून सुद्धा उभयोर यदी मर्तव्यम, दोन्हीकडे मला मरणच आहे म्हणला. इथं गेलो तर रावण मला सोडित नाही, इथं नाही गेलो तर, आणि तिकडे गेलो तर रामप्रभू सोडित. दोन्हीकडे काय होणार आहे माझं, रामादपी मर्तव्यम मर्तव्यम रावणादपी. अरे बाबा मला रामाच्या हातूनही मरण आणि रावणाच्या हातून सुद्धा मरण. उभयोर यदी मर्तव्यम, दोन्ही बाजूला जर मरण असेल, वरम रामा न रावणा, हे रावणा तुला मी सांगतो ऐक, रामप्रभूंच्या हातानं मरणं स्वीकारेन पण तुझ्या हातानं मरणार. याला म्हणायचं श्रेयाचा विचार. विठ्ठल म्हणजे काय झालं, विचार म्हणजे काय पाहिलं आपण, विचाराचं महत्त्व आपण पाहिलं, विचार कशाचा करावा हे पाहिलं, आणि विचाराचे प्रकार आपण पाहिले. त्यातला जो श्रेय विचार आहे तुकोबारायाने आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात आम्हाला श्रेय आमच्या अत्यंत कल्याणाचा विचार सांगितला महाराज. की अनेक जन्माच्या सहाय्याने तुला काय प्राप्त झाला, नरदेह प्राप्त झाला. आता काय कर बाबा, सारासार विचार कर आणि परमात्मा पंढरीनाथाचं नाम कंठात धर. महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सारासार विचार करा उठे, नाम धरा आता आपण ज्याचं चिंतन केलं, श्रेय विचार म्हणजे आपल्या अत्यंत कल्याणाचे विचार करणं महाराज. हा विचार तुकोबाराने अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितला. असं मी सांगितलं. काय काय महाराज सांगितलं बाबा, अनेक जन्माच्या सायासानं 84 लक्ष जीव योनीमध्ये एका योनीत कोटी वेळा तू फिरलास ना बाबा, आणि तुला मनुष्य देह प्राप्त झाला. आता काय कर, सारासार विचार करा. इथं थांबायचं, अजून पुढचं चिंतन वेगळं आहे ते. अजून असं कसं आहे, अजून 4 वाजेपर्यंत आपल्याला कीर्तन करायचं ना काकडा. त्यामुळे एक लक्षात घ्या, संतांचं वाङ्मय समुद्रावनी खोल अर्थ भरीत, एवढं सोपं नाही लक्षात ठेवायचं चिंतन ते. आता बोलावं की नाही बोलावं. परवा एका आदल्या दिवशी माझं दुसऱ्या दिवशी चिंतन होतं, एक जण गेला. आता काय झालं महाराज, कोणी उठायचं आणि काय करायचं, उपरणं मिळतंय 100-150 रुपयाला. धोत्र पण आता जोडी स्वस्त जरा बरे मिळते. सदरा घेऊन घेतला आणि फेटा लावला की झालं की कीर्तनकार व्हायला काय लागते. आता तर मला काय नाही, कारण रोहित महाराज तर व्हॉट्सअपवर दाखवतो आता कीर्तन प्रबोधिनी म्हणून आले. काय 3 महिन्यात कीर्तनकार, काय झटपट लॉटरी असते का नाही, किंवा झटपट ते शेअर मार्केटचे क्लासेस तुम्ही पण लिहा 3 महिन्यात मृदंग म्हणून. अरे त्याचं थाप मारा 3 महिन्यात शिकता येतं का रोहित महाराज. मी त्याला ते लाजा वाटतात मग टाकलं ते सगळं, ते मला ते जरा पाठवलं त्याला. 3 महिन्यात कीर्तनकार. अरे काय 30 वर्षे गेली तरी अजून प्रवेश होईना आमचा महाराज. गळ्यात टाळ आवरत नव्हता तेव्हापासून इकडे कधी हा टाळ आवरत नव्हता. आम्ही ज्यावेळी कोण उभारत होतो त्यावेळी टाळ आवरत, तरी अजून मी खरं सांगतो महाराज, गुरुची आज्ञा म्हणून कीर्तनात आमची योग्यता काय, संतांच्या वचनावर आम्ही बोलावं. कुठेतरी थोरा मोठ्यांच्या मुखानं श्रवण केलं,
हां जाणत्यांच्या मुखानं ऐकलं, दोन शास्त्रग्रंथांचे काहीतरी चिंतन वाचन म्हणून बोलता येतं, नाहीतर आणि तोंड आहे म्हणून बोलायचं, हे तिसरं गोष्ट. नाहीतर काय आमच्यासारखे बोलायचं महाराज, एवढं सोपं नाही. समुद्रावरी खोला अर्थ भरीत. लक्षात घ्या, देवाचे शब्द कसे सांगितले ज्ञानोबरायाने. तरी मी म्हणाले धाडस करतो असं ज्ञानोबराय म्हणतात. तू कुठल्या झाडाचा पाला आणि काय प्रकार चालले महाराज. उगीच 25 वर्ष कीर्तन ताटू नको जास्त. काय मला कीर्तन सांग, अभंग सांग. तिथं मला बोलवायचं म्हटलं आदेश, किंवा मला फोन करायचा अभंग सांग म्हटलं, तू म्हणणाऱ्याला सांगतो म्हटलं त्याला अभंग. अरे कोण आहेस तू, तुकोबर आहे का, ज्ञानोबर आहे का, त्यांचा गुरु काय, नाथ महाराज काय, कोण चांगदेव महाराज काय, मुक्ताबाई कोण तू. चिंतन काय आलं बघा महाराज, सारासार विचार करा. चिंतनात उपचिंतन किती आहे बघायचं. आता तुम्हाला लक्षात येईल. मी आता पहिल्या चरणावरच बोलणार आहे, पुढे जाणार नाही. पुढे थोडक्यात गाडी राखणार आहे. एक तरी प्रमाण सुटावं. पहिलं सारासार विचार करा समजलं आम्हाला थोडक्यात. आता महाराजांनी आपल्या कल्याणाचा विचार करायला सांगितलं. मग काय करा, सारासार विचार करा. एक लक्षात ठेवा. आता मी जर हे सांगायचं आलो मागेला असतो, हे सारासार विचार कुठून आला हो. योग वशिष्ठामध्येच वशिष्ठ मुनीनेच रामप्रभूंना विचाराचे मुख्य 6 प्रकार सांगितले, त्यात सारासार विचार आहे. मी आता गाळलं का नाही सांगा, आज किती वेळ लागेल ते सांगायचं झालं तर महाराज. म्हणून मी थोडं कसं 8 तासाने घेतलं. 8 तास शेतकऱ्याला कळतात. 8 तास कळते ना, मुख्य मारून झालं की 8 तास मारते, त्याला काय म्हणायचं 8 तास. तसं मी मारलं 8 तास जरा. मग चिंतन काय, सारासार विचार मला यायचं होतं. आता सारासार विचार करा म्हणतात तुकोबार आहे. त्या नित्यानित्य वस्तू विवेकालाच काय म्हणायचं इथं, सारासार विचार. सार काय नाही असार काय याचा विचार कर. आता ज्ञानेश्वर नित्य वाचताय ना, अविनाशी तू तद्वित्ती, गीतेतल्या श्लोकावरचं पहिली ओवी काय होती खालची, सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता, सारते स्वभावता नित्य जाणे. अरे जे स्वभावता नित्य आहे ते सार, आणि भ्रांती ते पाही असारता. अर्जुना सारासार विचारिता, सार काय नाही असार काय ह्याचा विचार केल्यानंतर भ्रांती ते पाही असारता. हां, या प्रकृतीच्या 3 गुणापासून जन्माला आलेलं हे जग, हे सत्य वाटणं म्हणजे ही जगत सत्यत्वाची भ्रांती काय महाराज, असारता. हे दृश्य प्रपंचाचा पसारा खरा वाटणं ही काय आहे, असारता. आणि सारते पाही, भ्रांती ते पाही असारता. आणि सारते स्वभावता नित्य जाणे. आणि जे स्वभावता नित्य आहे, जे अविनाश आहे ते कसं आहे मात्र सार आहे महाराज. बघा हां, आता परमात्सार इथे व्याख्या बघा तुम्ही. इथं काय सांगितलं, नित्य स्वभावता काय हो, नित्य कोण आहे जगात, आनंद अद्वय नित्य निराज्य का निदेय योगियांचे हे समचरण उभे विटेवरी साजिरे पहा, साजिरे विटेवरी पहा मातरी विठ्ठल रूप. म्हणजे आपला परमात्मा पंढरनाथ कोण आहे, ह्या जगताचं सार आहे. तो नित्य आहे, तो अविनाशी आहे महाराज. थोडक्या चिंतन. आता आम्हाला सार काय नाही असाळ कळलं. हे प्रपंचाचा जगताचा पसारा कसा आहे महाराज, भ्रांतीजन्य जगताचा पसारा हा असार आहे, आणि एक परमात्मा पंढरनाथ या जगताचं सार आहे. आता हेच ज्ञानोबारायांनी काय सांगितलं हो, त्रिगुण सार निर्गुण हे सार, निर्गुण हे सार, निर्गुण सार, निर्गुण हे सार. सारासार विचार हरे पाठ, हरे पाठ. हरे मुखे म्हणा, 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 हरे मुखे म्हणा. हे बघा, श्री गुरु भास्कर महाराजांचा परंपरा जिथं असते का नाही तिथं घाबरायचं नाही. डबल चालीशिवाय प्रमाणच्या 4 चिंतन असते काय महाराज. मला लक्षात काय सांगू तुम्हाला, एक लक्ष जाता तर सांगतो. काय विषय निघाला पहिल्यांदा, नाही तर प्रत्येक वेळी कशाला बोलत बसायचं. महाराज कीर्तन हे लावणी मृदंग हे कशाला लावले हो, हे तर काय व्याख्यान द्यायचं आहे बरोबर का प्रवचन करायचं आहे. श्री गुरु बोधे बाबा म्हणायचे, हा लक्षात. मी माझ्या पदरचं सांगत नाही. श्री गुरु बोधे बाबा म्हणायचे 50% निरूपण आणि 50% हे मृदंग. टाळ कशासाठी, ह्या पुढच्या चाली म्हटल्याच नाही तर पुढं कशा जायच्या हो. मी खरं सांगू का तुम्हाला, मी टाळ घेऊन जे काय आता 2 चाली म्हणतोय ते थोड्या मोठ्या सांगितल्यात आहेच, पण अशाच मी विशेषतः कुठं शिकलो, हे 18 वर्ष जो 15, 16, 17, 18 वर्ष असं टाळ घेऊन शिकलो. लक्षात ठेवा, त्याशिवाय तयार होत नाही. उद्या भावी कीर्तनकार तयार व्हायचे झाले, 7 करणारे तयार व्हायचे झाले, अवघड आहे ना मला सगळे.
त्यामुळे प्रमाण म्हटले डबल म्हणा. आपल्याला 1 वाजेपर्यंत वेळ दिला, काय अडचण नाही. मी चमगावकर म्हणजे तुम्ही सांगितलेच मला. आता तू पण चमगावकर म्हणून आता विषय संपला. चिंतन काय? त्रिगुणासार, हां, भ्रांती ते पाही आसारता, निर्गुण हे सार, सारते स्वभावता नित्य जाणे. बरोबर आहे ना. प्रकृतीच्या 3 गुणापासून सत्वरज 3 या गुणापासून निर्माण झालेलं हे जगत कसं आहे महाराज? आसार. हरिपाठ रोज म्हणतोय का नाही. आणि निर्गुण हे सार, आणि तो निर्गुण निराप अविनाशी असणारा परमात्मा कसा आहे? जगताचं सार. आता तुकोबारायने ह्या दोन्ही ज्ञानोबारायांची ओवी, ज्ञानोबारायांचा हरिपाठातलं प्रमाण ह्याचा तुकोबारायांनी समन्वय केला आणि प्रमाण सांगितलं. फलकट तो संसार, 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 फलकट तो संसार. येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, ऐसे जागवे तो मला, ऐसे जागवे तो मला. येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, ऐसे जागवे तो मला, जागवे तो मला. फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार. येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, ऐसे जागना, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना, ऐसे ऐसे जागवी तो मना, ऐसे फलकट तो संसार, येथे सार भगवंत. तुकोबारायांनी सिद्धांत सांगितला का नाही? परमार्थाचं वर्म आहे. काय सांगितलं? ऐशे जागावी तो मना सरशे, असे माझ्या मनाला जागवतो. काय काय बाबा जागवायचं? विचाराचं महत्वाचं सूत्र तुकोबारायांनी या भागात सांगितलं. फलकट तो संसार, भ्रांती ते पाही आसारता. हां, असं ते चिंतन जोडून घ्यायचं सगळं. ते समन्वय झालं की झालं. आणि ते सार ते स्वभावता नित्य जाणे, येते सार भगवंत. आता ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी सरळ सरळ सांगितलं. ज्ञानोबारायांनी सांगितलं तत्वज्ञानाच्या भाषेत, तुकोबारायांनी भक्तीच्या भाषेत. तत्वज्ञान भक्ती सगळ्याचा आधार आहे तुकोबारायांनी सांगितलं. आता फलकट कशाला म्हणायचो? फलकट आम्ही त्याला फोलपाट म्हणतो. काय म्हणतो ग्रामीण भागात? फोलपाट. त्याला म्हणण्यात काय तुकोबारायांनी शब्द वापरला? फलकट. फलकट कशाला असतंय? शेंगदाण्याला. शेंगदाण्याच्या वरचं काय असतं? टर्पल म्हणतात त्याला. काही ठिकाणी फलकट. आता मराठवाड्यात तुम्ही फलकटच म्हणा त्याला. तुम्हाला टर्पल वगैरे ते काय भानगड नाही. फलकट काय म्हणतात त्याला? फलकट. ज्ञानोबारायांची ओवी आहे का नाही? म्हणून ज्ञानेश्वरी फार महत्त्वाची आहे बाबा. मग आता आदेश्य ते शब्द आहे गीतेमध्ये. आज कुठेतरी वाचत होतो मी दुपारी. आज आदेश्य ते शब्दाचा अर्थ काय महाराज? नुसतं पारायण कर म्हणून सांगितलं काय? अभ्यास कर म्हणून सांगितलं त्या आदेश्य ते शब्दातनं. श्री गुरु साखरेबाराचं चिंतन दुपारी जरा वाचत होतो. काहीतरी अभ्यास कर म्हणून सांगितलं आम्हाला. अभ्यास करायचा. हां, पारायण महत्त्वाचीच आहे. म्हणून मला एक विनंती आहे सुरू आहेत. कथा ठेवली ना, खरोखर नामदेव महाराजांचं चरित्र कळलं पाहिजे. पण ज्ञानेश्वरी पारायण बंद करू कधी कळायची ज्ञानेश्वरी आम्हाला? त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. कुठेतरी ॲडजस्ट करायच्या. 30 मिनटं का असं एखाद्या वक्त्याला बोलायला सांगा. चिंतन काय? तुकोबारायांनी सिद्धांत मानला. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. फलकट कशाला म्हणायचो? फलकट शब्दाची व्याख्या सांगतो. म्हणजे असा अर्थ कळावी. सार आणि असार्था. सारासार विचार करा म्हणजे तुकोबाराय. मग आता सार आणि असार कळून घेतलं पाहिजे ना. आणि मग नाम तुकोबारायांचं कंठात धरावून सांगितलं महाराजांनी पुढे महाराज. मग आता आसार कशाला म्हणायचं? फलकट कशाला म्हणायचे महाराज? ज्ञानोबारायांची ओवी आहे बघा.
भूस बीज एकवट उपनितारा हे घनवट ते उडते ते फलकट जाणवाले. विचाराचं महत्त्व सांगतानाच ज्ञानोबांनी ही दृष्टांत दिलाय. भूस बीज एकवट, भूस म्हणजे कोंडा, कोंडा म्हणतो ना भूस. कोंडा असतो का नाही भातात, मळणी झाली की काय असते माऊली, त्यामध्ये पहिल्यांदा भात आणि कोंडा एकत्र असतो, बरोबर आहे का नाही. साधा दृष्टांत काय कुठं माऊली तत्वज्ञान सांगितलं वेदातलं. कोंडा भूस बीज एकवट, भूस म्हणजे कोंडा आणि बीज म्हणजे धान्य. एकवट, आता भाताचं आपण उदाहरण घेऊ. कोंडा एकत्र असते का नाही. उपनितारा हे घनवट, आमच्या माता भगिनी पहिल्या पाकडायच्या. आता ते प्रकार बंद झाला, गिरणीत नसते पाकडून बाहेर येतं ते, बरोबर. पहिला तुम्ही काय करायचं ते कशानं, सुपानं, बरोबर आहे का नाही. मग उपनितारा हे घनवट, बघा उपनिता म्हणजे पाकडायला लागलो. काय व्हायचं, बीज आहे ते कुठं राहायचं, घनवट. घनवट म्हणजे ज्यातली जड वस्तू आहे ती कुठं राहायची, माग. आणि ते तर उडे ते फलकट जाणू आले. आणि ते उडून जाणारं काय आहे त्यातलं, फार तत्वज्ञान अवघड असते का हो, फक्त संतांच्या वचनाचा आधार घ्यायचा, काय नाही. पुढं ज्ञानोबाने किती मोठा सिद्धांत मांडला बघा. तैशे विचारिता निरसले प्रपंच सहज सांडवले. सिद्धांत म्हणला का नाही, प्रपंच सहज सांडवले, सहज प्रपंचाचा निराश झाला. कशाना, विचारिता, विचारानं हे घडलं महाराज. म्हणजे ते सार भगवंत, म्हणजे दिसणारच दृश्य जगत, हे दृश्य जगताचा पसारा हा कसा आहे, असार आहे संसार सगळा, आणि येते सार भगवंत. इथपर्यंत आपलं चिंतन महाराज झालं. आता पुन्हा इथलं उपचिंतन बघा. आता आपलं काय काय झालं महाराज, विचार करा म्हणून महाराजांनी सांगितलं. आम्ही विचाराची व्याख्या पाहिली महाराज, विचार समजून घेतला, विचाराचे प्रकार पाहिले, विचाराचं महत्त्व पाहिलं, विचार कशाचा करावा याचा अभ्यास केला, त्यामध्ये सारासार विचार, सार म्हणजे काय असार थोडक्यात आपण समजून घेतलं. मग महाराजांनी सार आणि विचार, सारासार विचार करा म्हटल्यानंतर हे दृश्य जगताचा पसारा बाबा असार आहे, आणि एक परमात्मा कसा आहे जगताचं सार आहे. इथपर्यंत आपलं विचार म्हणजे महाराज सारासार विचार केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की एक पंढरनाथ परमात्मा, पंढरनाथ या जगताचं सार आहे. तुकोबाराय असं का म्हणतात, त्या सार असणारा विठोबाचं नाम कंठात धरा. त्या विठोबाला तुम्ही धरा म्हटलं काय महाराजांनी, त्याचं नाम धरा म्हटलं महाराज. आता अभंगात प्रवेश झाला. लक्षात आलं का सूत्र पहिल्यापासून. महाराजांनी काय सांगितलं, नुसतं नामचिंतन सांगणारा अभंग महाराज नाही. नाम धरा कंठी विठोबाचे, पण कसं सारासार विचार करून म्हणून सांगितलं. मग काय केलं, सार आणि आसार याचा आम्ही विचार केला, आणि अंतिम निर्णय असा झाला की दृश्य जगताचा पसारा इथं आसार आहे, एक परमात्मा पंढरनाथ या जगताचं सार आहे, आमचा निश्चय महाराज झाला. मग तुम्ही असं का सांगता, ते विठोबाला त्या पंढरनाथाला धरणं सांगता, त्याचं नाम कंठात का धरा सांगतात, कारण काय, नाम साराचे ही सार, नाम साराचे ही सार, नाम साराचे हे सार, नाम डाटाळ नाम साराचे ही सार, नाम साराचे ही सार, नाम साराचे हे सार, नाम साराचे हे शरणागत यमकिंकर, शरणागत यमकिंकर, नाम उत्तम उत्तम, नाम उत्तम उत्तम, शरणागत यमकिंकर, शरणागत यमकिंकर, नाम उत्तम नाम, नाम साराचे ही सार, शरणागत यमकिंकर, नाम जगताचं सार पंढरनाथ परमात्मा जर असतो तर तुकोबारांनी त्या विठोबाचं म्हणजे त्या पंढरनाथाचं नाम कंठात धरा म्हणून आम्हाला का सांगितलं महाराज. अरे बाबांनो, एक सिद्धांत आहे का, पंढरनाथ परमात्मा ह्या जगताचं सार जरी असला तर त्या साररूप असणाऱ्या परमात्म्याचं सार सुद्धा कोण आहे महाराज, त्याचं नाम. कळलं का तुम्हाला चिंतन. आता परमात्मा पंढरनाथ एक भगवंत या जगताचा सार जरी असला
त्या साररूप असणाऱ्या परमात्म्याचं सार कोण आहे? त्याचं नाम. आता पुन्हा प्रश्न, आम्हाला कळलं महाराज की नाम धरा कंठी विठोबाचे नाम कंठी धरा म्हणून आम्हाला महाराजांनी सांगितलं. त्याचं कारण असं बाबा, विठोबा हा जगताचं या जरी सार असलं तर त्याचं नाम काय महाराज? साराचं हे सार. मग आता इथं पुन्हा प्रश्न निर्माण झाला महाराज. हे बघा, प्रश्न ऐकायचे, प्रश्न पुन्हा निर्माण झाला बघा, म्हणजे चिंतन उपचिंतन निर्माण होतं इथं. ही नामाला सार रूपता दिली कोणी? परमात्मा सार म्हणून तुकोबारांनी सांगितलं की महाराज येते सार भगवंत. मग त्याचं नाम का कंठात धरायचं? विठोबाला धरलं की काम झालं की. ह्या नामाला सार रूपता कोणी दिली? कोणी दिली? संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, सर्व ही सिद्धांत शोधिले, सर्व ही सिद्धांत शोधिले, सर्व सिद्धांत शोधिले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडोने, सारण सार दिले निवडोने, सार काढिले निवडोने, सार दिले निवडोने, हे श्री हरीचे नाम, हे श्री हरीचे नाम, हे श्री हरीचे नाम, हे श्री हरीचे नाम, श्री श्री हरे नाम, संत एकांती बैसले, एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, पुढे सार रूपता दिली कोणी? परमात्मा पंढरनाथ जगताचं सार असेल त्याचं नाम हे सार कोणीच ठरवलं महाराज? संत मायबापांनी लक्षात ठेवा. संत एकांती बैसले, नळवाल्यांचं प्रमाण आहे. संत मायबाप सगळे एकत्र बसले महात्मे आणि काय सर्व ही सिद्धांत शोधिले. संत काय मनाचं बोलत नाही, ते काय आताचं साहित्यिक नव्हं विद्रोही ठोकून द्यायला. आत्ताचे ते काय विद्रोही इतिहासकार वगैरे काय बोलायला हरकत नाही, चुकीचं सांगू नका. संतांच्याकडे हे शिकायचं, पाहिली पुराणे भांडोळ आणि भरुषणे. संतांनी सरळ सरळ सांगून ठेवले, आम्ही पुराणेही पाहिली, दर्शनांचा धांडोळा घेतला आणि आम्ही ते सांगतोय, मनानं सांगत नाही. किंवा तू पाहावी पुराणे. संतांनी अनेक ठिकाणी सांगितले, तो विषय आपला चिंतन नाही महाराज. चिंतन काय? शास्त्र ज्ञानदृष्टी अवलोकिले. संतांची ज्ञानाच्या दृष्टीने सगळे सिद्धांत पाहिले आणि सार काढील निवडवणे. त्या सगळ्या शास्त्रांचं सार काय महाराज? ते हे श्री हरीचे नाम. पटलं का? चिंतन आलं का तुम्हाला? आता इथपर्यंत जोडलं ना सगळ्या संगती की संतांनी बघा आम्ही सार आणि असार याचा विचार केला, त्या विचारांती परमात्मा विठोबा ह्या जगताचं सार ठरला. मग तो विठोबा सार असताना त्याचं नाम कंठात का धरा? कारण परमात्मा विठोबा जरी या जगताचं सार असला तर त्याचं नाम त्या साराचं सुद्धा काय आहे? सार आहे. नाम साराचं हे सार प्रमाण घेऊन आपण पुढे आलो. आणि चिंतन काय म्हणलं? हे सार कोणी निवडून काढलं? संतांनी. मग आता संतांनी काय निकष लावला असेल हो? हे सार निवडून काढताना, नामाला सार रूपता देताना, भगवंतापेक्षा सुद्धा भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे म्हणून सांगताना काय निकष लावला असेल हो? किती प्रमाण संतांनी लिहिलं माहिती आहे काय? अष्टादश पुराणे बोलती बडीवार,
नाम साराचे ही सार कलियुगे, साराचे ही सार भक्तीचे भांडार, नाम निरंतर गातामुखी. ह्या भगवत परवा चिंतन केलं. साराचे ही सार भक्तीचे भांडार, नाम निरंतर गातामुखी. सार 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 विठोबा नाम तुझे, वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन पुढं एक नारायण. कितीतरी प्रमाण सांगता येतील. तुका म्हणे ऐसा हे श्रेष्ठाचार पुढं नाम हेची सार विठोबाचे. सगळीकडे सांगितलं का नाही महाराज? नाम म्हणजे परमात्मा नाम जरी श्रेष्ठ असला तरी त्याचं नाम त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग आता संतांनी एवढं चिंतन करायचं आणि आता 15 मिनिटात सेवा संपवायची. काय मी पहिलं सूत्र सांगितलं होतं. पहिलं सूत्र काय सांगितलं बघा, किती व्यापक एका प्रमाणात चिंतन आहे हो. विचार म्हणजे काय आपण पाहिलं, मग सारासार विचार म्हणजे काय आपण पाहिलं, मग तो सार या जगताचं काय आपण निवडून काढलं. तो सार असणारा परमात्मा जर सार निघाला तर त्याच्या नामाला सारूपता का दिलेली कोणीतरी इथपर्यंत आपलं चिंतन वेळ संपली महाराज. तरी आता 15 मिनिटं 2.5 मिनिट त्याने मला दिलेले ग्रेस पिरियड म्हणतात त्याला. काय म्हणायचं? ग्रेस पिरियड. परमात्मा इथं थांबून राहील आमचं चिंतन ऐकत. बोनस काय म्हणायचं बरोबर आहे होय का नाही. आता एवढं चिंतन करायचं, संतांनी नामाला साररूपता का दिली. एवढं चिंतन संपलं की नामाचं चिंतन 2-3 मुद्द्यात आपण समजून घ्यायचं महाराज. त्याचं पहिलं कारण लक्षात घ्या महाराज. एखादं साधन साररूप ते कसं ठरवायचं महाराज. एखाद्या साधनाचं फल किती श्रेष्ठ आहे त्याच्यावरून साधनाची साररूपता ठरवा. तसं नामाचं फल पाहायला पाहिजे नामाला. पहिलं फल काय महाराज? सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार. सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार. सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. भव सिंधू उतरी पार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. नामाला संतांनी साररूपता का दिली? पहिलं कारण मी सांगितलं. सर्व साधनांचे सार, भवसिंधू त्रिपार. नाम हे सर्व साधनांचं काय महाराज? सार आहे, सार. आता ह्याचं चिंतन थोडंसं करायचं 2 मिनिटात आपल्याला. का सांगितलं? ह्याला मला आधार एक नाथ महाराजांचा अभंग आहे. सकळ साधनाचे सार मुखे नामाचा उच्चार. नाथ महाराजांचा गोड अभंग आहे. सकळ तपाचे जे सार मुखे नामाचा उच्चार. तपाला जे फळ मिळतं ते नामाने मिळतं. सकळ कर्माचे जे फळ मुखे नामाचा उच्चार. सकळ योगाचे जे फळ मुखे नामाचा उच्चार. सकळ ज्ञानाचे जे फळ मुखे नामाचा उच्चार. ब्रह्मविद्येचे माहेर एका जनार्दने सार. म्हणजे साररूपता का? सकळ साधनाचे सार. काय बाबा? तपा तुम्हाला कर्माने मिळणारं फळ नामाने मिळतं म्हणून ते साररूप आहे. तपा तुम्हाला जपाने मिळणारं फळ नामाने मिळतं म्हणून ते साररूप आहे. योगाने मिळणारं फळ तुम्हाला मिळतं म्हणून ते साररूप आहे. ज्ञानाचं फळ तुम्हाला नामाने मिळतं म्हणून ते साररूप आहे. असं सगळं कुठं बी लावा तुम्ही. म्हणजे शास्त्रकाराने परमात्मा प्राप्तीची जितकी साधनं सांगितली महाराज, त्या प्रत्येक साधनाचं फळ कशाने मिळतं महाराज? म्हणून सर्व साधनाचे सार असं तुकोबाराय शब्द वापरला. कुठल्या? सर्व. त्यामध्ये सगळी साधनं घ्यायची. परमात्मा प्राप्तीसाठी शास्त्रकाराने जेवढी आम्हाला साधनं सांगितली त्या सगळ्या साधनांचं सार महाराज. मला उदाहरण सांगा. उदाहरण घेऊ. कर्माचं फळ काय हो? कर्माचं फळ काय? अरे मगाशी चिंतन झालं. चित्तशे शुद्ध ये कर्म. आचार्यांनी सांगितलं की कर्म चित्तशुद्धी नामानं होती काय नाही महाराज? तो का म्हणे नाम जाडी महादोष. आता महादोष झालं म्हणजे काय करतात चित्ताची? की जळतील पापे जन्मांतरी. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. निर्मूळ. आता हाच अभंग घेणार होतो. नको म्हणत जरासं पहिल्या दिवशी आल्यानंतर जरासं बुवा काय तरी येते म्हणा नको का तुम्ही म्हणा नाही तर उगीच म्हणणार काय कुठनं आणलं होईत ना म्हणणार. तसं काय नाही बरं का. पायाची वाण पाही बरे गमतीने म्हटलं मी लक्षात ठेवा.
चिंतन काय करी पापा निर्मूळ, म्हणजे जिथं पापाचं निर्मूळ होतं चित्तशुद्धी होते का नाही आम्हाला होते. थोडं अन्वयानं घ्या, व्यतिरेकानं घ्या. थोडं चला महाराज, योगाचं फळ काय? योगानं काय? योग चित्तवृत्ती निरोधा, अंतकरण शांत होणं योगाचं फळ आहे. योगाचं फळ काय महाराज? अंतकरण चित्तवृत्तीचा निरोध, म्हणजे अंतकरण शांत होणे सोप्या भाषेत. नामानं होतं का नाही? नाम घेता मन निवे जीवे अमृतची होता की भरले ऐशे शकून लाभाचे. नाम घेता मन निवे जीवे अमृतची होता की भरले ऐशे शकून लाभाचे. हो हो ल ल ल ल ल ल ल ल ल लचा पाडा येतो का नाही? टाळकऱ्याला लचा पाडा आला पाहिजे. हे वक्ते बाबा म्हणायचे, वक्ते बाबा म्हणायचे टाळकऱ्याला लचा पाडा आला पाहिजे. लचा पाडा, बाकी ना ल ला ले ले ल 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 ते गर्दीत मिसळून जात आहे. एक लक्षात घ्या, पाठाची वारकरी कमवायला महाराज. हां, पाठांतर पाहिजे. तुकोबाऱ्यांचं भजनी मालिकेत आहे हो हे. तुम्ही श्री गुरु वास्करांची काढा, तुम्हाला हे प्रमाण दाखवतो. देवकरांची आणा, तुम्हाला हे प्रमाण दाखवतो. वारकरी शिक्षण संस्थेचे आणा, तुम्हाला हे प्रमाण दाखवतो. श्री गुरु आजलेकर महाराजांचे आणा, तुम्हाला हे प्रमाण. आम्हाला पाठ पाहिजे का नको महाराज? म्हणजे सगळं येते असले तुम्हाला काय, मी तिथं झाल्यावर माझी भीतीच अवस्था, पण त्यातल्या त्यात आलं पाहिजे. लक्षात ठेवा, सलगीची विनंती आहे. चिंतन काय? नाम घेता मन निवे. हे मन निवणं म्हणजे काय? अंतकरणाची शांती आहे महाराज. योगानं फळ प्राप्त होणारं फळ आहे. पुढे चला, कर्माचं फळ मिळालं, हां, चित्तशुद्ध होते. योगाचं फळ मिळालं, अंतकरण शांत होतं. ज्ञानाचं फळ काय महाराज? ज्ञानाचं फळ काय? ज्ञानाचं फळ काय? अरे मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांचे, ऐशी साक्ष बहुतांचे, ऐशी साक्ष बहुतांचे. मुखी नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष बहुतांचे, ऐसे साक्ष बहुतांचे, ऐसे साक्ष बहुतांचे. मुखे नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांचे. तुकोबाऱ्यांचं प्रमाण आहे महाराज. सरळ सरळ सिद्धांत आहे. मुखात नाम आणि हातात किंवा नाम घेता उठा उठी होय संसाराची. आता हे संसाराची तुटी म्हणजे मोक्षच प्राप्त होणार ना महाराज बाबा. परमपुरुषाचं प्राप्त होण्याचे म्हणजे नामानं कर्माचं फळ मिळतं, सर्व साधनाचे सार. नामानं योगाचे फळ मिळतं, सर्व साधनाचे सार. नामानं ज्ञानाचं फळ मोक्षसुद्धा मिळतो, सर्व साधनाचे. तपाचं फळ काय महाराज? तप दोन प्रकारचं शास्त्रज्ञ झाले, एक वैचारिक तप आणि एक अनुष्ठानिक तप. अनुष्ठानाचं तप काय होतं महाराज? अनुष्ठानाचं तप करा महाराज, काहीतरी अनुष्ठान करा, सगुणाचं दर्शन होतं. हां, काय होतं? सगुणाचं दर्शन होतं. आणि वैचारिक तपानं निर्गुण परमात्म्याचं आत्मस्वरूपाचं दर्शन होतं. म्हणजे कुठलंही साधन तुम्ही घ्या, तुम्हाला त्या नामानं त्याचं फळ मिळतं. म्हणून संतांनी नामाला सार रूपता दिली. हे पहिलं कारण झालं महाराज, कारण सर्व साधनाचं सार असल्यामुळं नामाला संतांनी काय केलं? नामधरा कंठी विठोबाचे. दुसरं कारण, भगवंताचं नाम हे भगवंतापेक्षा मोठं आहे. भगवंतापेक्षा भगवंताच्या नामाचा महिमा जास्त आहे. एक प्रमाण दिलं की आपण अभंग सपवायचा होता. म्हटलो का नाही आपण? उदकी तारीले पाषाण हे मैमान नामाचे, उदकी तारीले पाषाण हे मैमान नामाचे. नाम चांगल मी तो अल्पमती हिल, मी तो अल्पमती हिल. काय वर्णो तुझे गुण, काय वर्णो तुझे गुण. उदकी तारीले पाषाण हे मैमान नामाचे, उदकी तारीले पाषाण मैमान नामाचे, उदके तारेले पाषाण मैमान नामाचे, उदके तारेले पाषाण मैमान नामाचे. मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुमचे गुण. उदकी तारीले पाषाण हे महिमान रामाचे. चुकलं काय? नामाचे. असं माझ्याकडे रागानं बोलल्यासारखं काय? रामाचे काय नामाचे? नामाचे. यमक जुळतंय की रामाचे लिहूया का? नामाचे कशाला पाहिजे तिथं? हे रामाचं काय नामाचं खरं सांगावं. नाम कुणाचं लिहितं ते दगडावर? उदकी तारेले पाषाण, त्या पाषाणावर नाव कुणाचं होतं? मग तुकोबाने रामाचे लिहिले की ना काय? बहुतेक ते प्रिंटिंग मिस्टेक असावी. रामाचे काय नामाचे तिथं काय यमका चुकतोय काय? तिथं काव्याचा कुठला नियम मोडतोय काय? दोष निर्माण होतोय काय? मग तुकोबाने रामाचे लिहिण्यापेक्षा नामाचे का लिहिलं? राच्या जागी फक्त ना आलं.
कारण भगवंतापेक्षा भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. काय झालं, रामायणाचे प्रसंग आता सांगणार नव्हतं पण आता तोंडात आला सांगतोच. भगवंतापेक्षा भगवंताचं नाम मोठं आहे रामायणामध्ये. माझा रामायण फार आवडतं आहे महाराज. एका दुसरा चुकून दुष्टांत कीर्तनात येणारच, कारण खरंच आहे ते. आता जय श्रीराम हा सध्या राष्ट्रीय मंत्र आहे. कुठला मंत्र आहे? काही राक्षसांना ते आवडत नाही आता सध्या जय श्रीराम म्हटलेलं. राम राम म्हणा जय श्रीराम का? अरे तो जय श्रीराम आमचा राष्ट्रीय मंत्र आहे, राष्ट्रीय मंत्र. हां, आहे काश्मीर ते कन्याकुमारी कुठेही गेलात रे जय श्रीराम म्हटलं की तुम्हाला काय नसतं, चहा बोलवून देते. काय करते? परवा मध्य प्रदेशला गेलो, खरं सांगतो तुम्हाला. राम राम जय श्रीराम म्हटलं त्यानं बोलवून कपाळाचा गंध बघून आणि त्या सदरात धोतर होतं. काय केलं, बोलवून चहा दिला. ते एक मित्र म्हणाले सर भारी गो म्हणाले, राम नावाची ताकद आत्ता कळली म्हणाले. अरे जिथं आमची भाषा नाही, जिथं आमची माणसं नाही, जिथं आमची संस्कृती नाही, तिथून जय श्रीराम आम्हाला काय झालं महाराज? रामाचे हे रामनामाचं महत्त्व. अशा रामाच्या नामाचं महत्त्व तो कुमार सांगितलं. हे महिमान नामाचे. ते काय झालं महाराज? हनुमंतराय दास्य भक्तीचे आचार्य, दास्यत्व निकट हनुमंतीपय केले. दास्य भक्तीचे आचार्य हनुमंतराय आणि नामधारक आहे, लक्षात ठेवा. नामधारक महात्मा म्हणजे हनुमंतराय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण अखंड खंडेना. असे सतत तैल धारावत नामस्मरण म्हणजे कोणाचं? हनुमंतरायचं वर्णन आहे असं. तैल धारावत, तेलाची धारा तुटक पडते का महाराज? असे अखंड पडते. हे आमचं तैल धारावत आहे महाराज. हां, ह्या सप्त्यासनं रामकृष्ण अरे आज झाले की उद्या 24 तास आफ्टर 24 hours. हां, उद्या संध्याकाळी 9 वाजता इथं मृदंग लावला विनावं की तो पण कुठं रामकृष्ण आले काय इकडे खेचकत राहील सप्त्यात येऊन ह्याच्यावरून त्याच्यावर. रामकृष्णाने म्हणाले लक्षात ठेवा, नामचिंतन 16 आहे. हा काय नामसंकीर्तन 16 आहे. हनुमंतराय सारखं आपलं श्रीराम जय राम जय राम रामराय तिथंच बसले आले. म्हणाले हनुमंतराय मी समोर असताना कशाला नाम घेतोस? तेव्हा म्हणाले तुमचं माझं काम मी करतोय, तुम्ही गप बसावं. तुम्हाला काय त्रास आहे काय त्याचा? राम राम कोण घेतोय? मी घेतोय श्रीराम जय राम जय. अरे नाही म्हणाले. असं कसं म्हणाले? अरे माझं नाव घेतोस, मी तुझ्या समोर असताना ते नाम घ्यायची गरज आहे काय? हनुमंतराय म्हणाले देवा तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. ते नाव हे आमची मालकी आहे म्हणाले. कोणाची? तुम्ही तिथं पडायची गरज नाही. देवाचा आणि हनुमंतरायाचा थोडासा प्रेमळ वाद निर्माण झाला. कसं ते समजून सांग म्हणाले. आणि मग हनुमंतराय कसं सामान्य आहेत काय? बुद्धिमत्ता वरिष्ठ. लक्षात ठेवा हनुमंतराय कसं? अरे देवा श्रीकर आम्ही तुझे बाप आहे म्हणाले. हनुमंतराय ऐक म्हणाले देवा श्रीरामा ततोधिका नाम. ऐक म्हणाले श्रीरामा तत्व अधिका नामा. तुझ्यापेक्षा देवा तुझं नाम श्रेष्ठ आहे. इथे मी निश्चितामते. माझं निश्चित मत असं आहे देवा की तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ, म्हणून मी तुमच्याकडे बघित पण नाही. पटवून दे म्हणाले देव रामप्रभू. माझ्या श्रीरामा तत्वधिका नामा तुझं हे निश्चित मत आहे ना हनुमंता? पटवून दे म्हणाले. बघ ऐक म्हणाला त्वयेका तारिता अयोध्या नामनाच भुवनत्रयम. देवा माझा सिद्धांत लक्षात घे. त्वयेका तारिता अयोध्या. देवा तुम्ही ह्या राम अवतारात एका अयोध्येचा उद्धार करायला समर्थ आहे. आणि नामनाच भुवनत्रयम आणि त्रिभुवनाचं तारक कोण आहे महाराज? तुमचं नाम सांगा देवा मोठं कोण आहे? एका अयोध्येचे फक्त उद्धार करणाऱ्या राम म्हणून तुम्ही श्रेष्ठ आहे का त्रिभुवनाचा उद्धार करणारं तुमचं नाम श्रेष्ठ आहे? काय श्रेष्ठ आलं? देवाला सुद्धा बोलता आले काय महाराज? म्हणून देवापेक्षा देवाचं नाम सुद्धा मोठं आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे रे वेग श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. देवा तुझ्या नावाचा महिमा तुला पण कळत नाही रे. कोणी हनुमंतरायाचे तोंडाला शब्द आहे. चला पुढे चला. पहिलं सांगितलं नाम हे सर्व साधनांचं सार असल्यामुळं नामधरा कंठी विठोबाचे. दुसरं सांगितलं देवापेक्षा देवाचं नाम हे कसं आहे? श्रेष्ठ आहे. देवाच्या नामाचा महिमा मोठा आहे म्हणून त्याचं कंठात नाव धरा. आणि तिसरं सोपं कारण आणि महत्त्वाचं कारण महाराज नाम हे सर्व अधिकार शेव्य आहे. योग कुणाला करता येतो? अधिकाऱ्याला. कर्म कुणाला करता येतो? अधिकाऱ्याला. ज्ञानाचा आचरण कुणाला करता येतो? अधिकाऱ्याला. तपाचे जपाचे अधिकारी कोण? अधिकारी. नाव कोणी घ्यावं? सकलाशी येते आहे अधिकार आहे अधिकार. सकलाशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. अरे बाबा नाम हे का सारूपता संतांनी दिली? बघा चिंतन विसरायचं नाही. नामधरा कंठी विठोबाचे संतांनी नामाला सारूपता का दिली हे आमचं चिंतन चाललंय. आणि भगवंताचं नाम का कंठात धरायचं हे आपलं चिंतन चाललंय. त्याचं पहिलं कारण नाम हे सारूप काय बाबा? आम्ही सारासारी विचार केला आणि सार असणारं नाम कंठात धरलं. का धरलं?
ते बाबा सगळ्या साधनाचं सार आहे म्हणून आम्ही कंठात धरा म्हणतो, तुकोबा आहे म्हणतात. दुसरं कारण काय महाराज, भगवंतापेक्षा भगवंताचं नाम मोठं आहे म्हणून ते कंठात धरा महाराज सांगतात. तिसरं सर्व अधिकार सेव्य, सगळ्यांना त्याचं सेवन करता येतं. कर्माचे अधिकारी सांगितले, ज्ञानाचे अधिकारी सांगितले, त्याचा इथं सांगायला माझ्याकडे वेळ नाही. जपाचे तपाचे प्रत्येक साधनाचे अधिकारी सांगितले. यज्ञ कोणी करावा अधिकारी सांगितलं. सगळ्या साधनांनी परमात्मा प्राप्ती आहे, पण प्रत्येक ठिकाणी अधिकाराचा विचार सांगितला. पण नाम कोणी घ्यावं, सकळाशी येथे आहे अधिकार, येथे सकळाशी अधिकार आहे. कलियुगात फक्त नाम घेण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. कोणाकोणाला, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ हे अधिकार. बाळे नारी नर आदी करून वेश्याही. अरे एखाद्या ब्राह्मणापासून क्षत्रिय वैश्यापासून ते अत्यंत निंद्य कर्माचा व्यस्त असणाऱ्या वेश्येपर्यंत सगळ्यांना नाम घेण्याचा अधिकार आहे. म्हणून नामधरा कंठी विठोबाचे, हे जर महाराज सार रूप असणारं विठोबाचं नाम आम्ही कंठात धरलं त्याचं आम्हाला काय फल मिळेल महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. चिंतने निर्शील संकट, दयाच्या चिंतने निर्शील संकट. दुर्घट भव सिंधू, तराल दुर्घट भव सिंधू. दयाच्या चिंतने निर्शील संकट, दयाच्या चिंतने निर्शील संकट. अरे बाबा, सार रूप असणारं भगवंताचं नाम आम्ही कंठात धरलं, त्याचं महत्फल काय, मोठं फल काय महाराज. तयाच्या चिंतने, त्या नामचिंतनाने काय होईल महाराज, निर्शेल संकट. तुम्ही आम्ही जन्मानंतर आमच्यासमोर एक संकट आहे. कुठलं महाराज, भवसिंधू नावाचं एक संकट आहे. आणि भवसिंधू म्हणजे काय महाराज, आता भवसिंधू हा संस्कृत शब्द आहे महाराज. भव म्हणजे संसार आणि सिंधू म्हणजे समुद्र सागर. भवसागर, संसार सागर, भवसिंधू हे एका अर्थाचे शब्द आहेत बरं. काही सगळं संस्कृत प्रवण शब्द आहेत महाराज. ह्या भवसिंधूच्या म्हणजे जन्ममरणरूपी संसाराच्या पलीकडे आपल्याला जायचं असेल तर हे आपल्यासमोर संकट आहे का नाही. पुनरपी जनन पुनरपी, हां, पुन्हा पुन्हा आईच्या गर्भात जायचं, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं, हे चक्कर चालले का नाही. ह्याच्या पलीकडे महाराज जायचं असेल काय करायचं. हां, तुटे हा दुस्तर भवसिंधू. दुस्तर शब्द वापरला. दुस्तर म्हणजे सामान्य शब्द समजू नका महाराज, आता चिंता माझ्याकडे वेळ नाही. फार कठीण आहे हे पलीकडे जाण्यासाठी महाराज. दैवी एशा गुणमायी मम माया दुरतया. हां, त्याच्या चिंतन वाचा, माझी माया किती कठीण आहे. हे भवसागराच्या पलीकडे जाणं, ह्या दुस्तर मायेच्या भवसागराच्या पलीकडे जाणं किती कठीण आहे. देवानं सांगितलं, ज्ञानोबारांनी सुंदर वर्णन केले. कोणी काय काय उपाय केले, कोणी काय काय उपाय केले, पण अर्जुना सगळ्यांना साध्य झालं नाही. मग काय झालं, ती शरणागती सांगितली, पुढचा भाग आहे. पण फार दुस्तर आहे महाराज. पण असा दुष्ट असताना भवसिंधू सुद्धा महाराज कशाने तरता येतो. सिंधू पाय वाट होय तुझ्या नामे, सिंधू पाय वाट होय तुझ्या नामे. सिंधू पाय वाट होय तुझ्या नामे, सिंधू पाय वाट होय तुझ्या नामे. वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे, वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे, वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे, वर्णी गुण नाम. अरे बाबा, हा भवसिंधू तरुण जाणे दुस्तर म्हणून तुकोबाराला अति कठीण आहे, महाकठीण आहे महाराज. भल्याने शक्य झालं नाही. पण तुकोबारांचं प्रमाण काय, बाळकेळीला पहिला अभंग, देवादिदेवा जगत्रे जेवा त्यातले प्रमाण आहे महाराज. सिंधू पाय वाट होय तुझ्या नामे. अरे बाबा, भवसिंधू अष्टावन्न काय झालं, तुझ्या नामे पाय वाट झाला बरं आमच्यासाठी. आणि जाडी महाकर्मे दुस्तरती, हे त्यातलं वरम आहे महाराज. पुढे झाला महाराज. दुस्तर असणारा भवसिंधू आम्हाला काय करतं महाराज, ते जाळतं. पुढे चला महाराज, चिंतन करा. हां, बोल नका, 5 मिनटं संपवायचं आहे. तुमच्यापेक्षा मला गडबड आहे, तर 65 किलोमीटर मला जायचं आहे.
नाही आजच झालं नाही, आता उद्या परत बेळगावच्या पुढे 25 किलोमीटर आहे. त्यामुळे मला कुठं सुट्टी आहे, तुम्ही इथंच आहे पण हां. त्यामुळे चिंतन काय महाराज, मला एक 5 मिनिटात संपूया आपण. चिंतन कुठं आलं महाराज, सिंधू पाय वाट होय तुझ्या नामे. भगवंताच्या नामचिंतनाने हा भव सिंधूसुद्धा चालू येतो. देवानं काय ज्ञानेश्वरी वचन दिलं, नामाची या सहस्रवरी नावाई या अवधारी सजोनी या संसारी तारू झालो. काय झालं, अरे बाबा माझ्या भक्ताने घेतलेल्या नावाच्या हजारो मी नावा तयार केल्या आणि त्याचं काय झालं महाराज, हजारो नावा तयार केल्या, त्या नावेत बसवून मी माझ्या भक्तांना कुठे नेतो, भवसिंधूच्या पार नेतो. देवाने सांगितले नामाच्या सहस्रवरी नावाई या अवधारी, मी माझ्या भक्ताच्या नावाच्या हजारो नावा केला, त्याच्या नावाडे म्हणाले देव मी, आणि सजवून या संसारी तारू झालो. देवाचं वचन आहे ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून तोटे हा दुस्तर भवसिंधू. पुढे महाराज म्हणतात बा, म्हटली चाल घेऊया, भजन घेऊया आणि पुढचे 2-5 मिनिटं संपूया. विठोबा सारा सार विचार करा उठा उठी, सारा सार विचार करा उठा उठी, करा उठा उठी, सारा सार विचार उठा उठी, सारा सार विचार करा उठा उठी, सारा सार विचार करा उठा उठी, करा उठा उठी, सारा सार विचार करा उठा उठी. नामधरा कंठी, नामधरा कंठी, विठोबाची विठोबाची, नामधरा कंठी विठोबाची, नामधरा कंठी विठोबाची. तयाच्या चिंतने निर्सल संकट, तयाच्या चिंतने निर्सल संकट. महाराज पुढे सांगतात, जन्मोनी या कुळे वाचेस पराराम धरी हाचे नेम. अरे बाबा, जन्मोनी या शब्दाला इथं महत्व आहे. काय अनेक जन्माच्या सहाय्याने तुला जन्म झाला ना, आता काय कर, वाचेस मराराम, भगवंताचं नामचिंतन कर आणि धरी हाचे नेम हरनिशी. नुसतं वाचेलच पण रामस्मरण एवढं महत्व नाही, त्याचा नेम धर महाराज. आता इथं का सांगितलं बाबा, नामातलं सातत्य महत्त्वाचं आहे. नाम साररूप आहे आणि सगळ्या तुमच्या साधनांचं फळ देणारं आहे. नाम श्रेष्ठ आहे, भगवंतापेक्षा त्याचा महिमा मोठा आहे महाराज. पण त्याचं जर आमच्या जीवनात सातत्य नसलं तर काय उपयोग नाही. ज्ञानोबाने काय सांगितलं, नित्यनेमन आम्ही ते प्राणी, आम्ही रोज हरिपाठ म्हणतो का नाही. अरे नाम श्रेष्ठ आहे पण ते नित्यनेम असणारे किती आहेत मध्ये दुर्लभ. महाराजांनी सांगितलं किंवा ज्ञानदेव म्हणे नाम आहे सुलभ, पुढं सर्वत्र दुर्लभ, सुलभ आहे पण सहज नाही महाराज नाव लक्षात ठेवायचं. हां, आणि म्हणून तुकोबारीने आग्रहाने सांगितलं, धरी हाचे नेम अहर्निशी. बाबा नामचिंतन करणं हाच नेम तू अहर्निशी नेम धर. ह्याचा परिणाम काय होईल, तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत. तुझ्या ह्या नामचिंतनाच्या प्रभावानं बाबा आणखी काय फळ मिळेल तुला, तर कोटी तुझी कुळ आहेत ना काय होईल, पुनीत होतील, पावन होतील महाराज. नाथपाराचं हरिपाठाप्रमाणे का नाही, कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दने पाठ केले. म्हणजे भगवान चिंतनानं कुळाचा उद्धार होतो. इतकं सारूप असणाऱ्या नामाचं महत्त्व आहे. आणि काय होतं, तयाच्या चिंतनाने ऋषेर संकट तराल दुर्घट भवसिंधू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली.